नमस्कार मंडळी. महाराष्ट्र पोलीस भरती या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तुम्हा सर्वांचे आणि मान्यवरांचे मी विभावरी खर्डे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गरजू तरुण तरुणींनी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे म्हणून मुंबई 13 या ग्रुपने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. नुसतंच भरती होण्यासाठी नाही तर पोलीस भरती प्रक्रियेमध्ये यशस्वी होण्यासाठी हा उपक्रम मुंबई 13 या ग्रुपतर्फे हाती घेण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येने या कार्यशाळेचं रजिस्ट्रेशनही झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण व्यक्ती उराशी बाळगून असते. त्यासाठी पोलीस दलाच्या भरतीच्या परीक्षा येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहेत आणि त्यासाठी काय आणि कशी तयारी करावी, तसंच या परीक्षांमध्ये कुठले कुठले बदल घडलेले आहेत हे सगळं आपण आजच्या कार्यशाळेमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला श्री विलास राऊत सर आणि श्री सचिन नारद सर हे दोन मार्गदर्शक लाभलेले आहेत. त्यापैकी श्री विलास राऊत सर हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंटचे संस्थापक आहेत. ते करिअर मार्गदर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. श्री विलास राऊत सर यांना 1995 मध्ये भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते तर 1997 मध्ये ॲडमिरल अरुण प्रकाश सर यांच्याकडून तर 2006 मध्ये NCCचे डिरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल चक्रवर्ती यांच्याकडून तसंच 2013 मध्ये आदेश बांदेकर अशा अनेक मान्यवरांकडून सन्मानित केलं गेलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत 200 पेक्षाही जास्त करिअर गायडन्स सेमिनार्स मधून लेक्चर्स दिलेले आहेत. सुरक्षा भरतीसाठी 25,000 पेक्षा जास्त उमेदवारांची सुरक्षा तपासणी सुद्धा केलेली आहे. तसंच 7,000 पेक्षा जास्त व्यक्तींना व्यावसायिक स्तरावरचं सिक्युरिटी मॅनेजमेंटचं ट्रेनिंगही त्यांनी दिलेलं आहे. तसंच विलास राऊत सर हे मुंबईतील एकमेव PSO ट्रेनर आहेत. सोबत 8,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी फर्स्ट एड फायर सेफ्टीचं ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 5,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायर सेफ्टीचं ट्रेनिंग सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तसंच विलास सरांनी महाराष्ट्राच्या फोर्स 1 कमांडोच्या मॉक ड्रिल्स मध्ये विशेष निरीक्षक म्हणूनही काम केलेलं आहे. अशी विविध कामगिरी पार पाडणाऱ्या सरांचे सगळ्यांचे सुरक्षित भविष्य घडवण्याचे स्वप्न आहे. तर क्रिएटिंग सिक्युअर फ्युचर हाच त्यांचा मोटो आहे. तर मंडळी, तुमचा जास्त वेळ न घेता आपण सरांकडूनच मार्गदर्शन घेऊया. श्री विलास राऊत सर यांचं मी पुन्हा एकदा या कार्यशाळेमध्ये स्वागत करते. ओव्हर टू विलास राऊत सर. विलास सर, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. येस सर, गो हेड. सर्व महाराष्ट्रातील माझ्या सर्व मित्रमंडळींना नमस्कार. जसं आज आपण सुरुवातीला मॅडम कडून आजची कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आणि आपण आज कशा संदर्भात ह्या कार्यशाळेमध्ये एकत्रित आलेलो आहोत हे आपण जाणून घेतलंय. तरी पुन्हा एकदा या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो आणि या संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात मोठ्या पोलीस दलामध्ये आपण कशा पद्धतीने सामील होऊ शकता याबद्दल मी तुम्हाला आता या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आजच्या कार्यशाळेमध्ये आपण सर्वप्रथम महाराष्ट्राचं पोलीस दल हे काय आहे, त्या पोलीस दलाचे कोणते घटक आहेत, यामध्ये कशा पद्धतीने आपण सामील होऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण आता जी महाभरती सगळ्यांची वाट बघत आहे
आणि सर्व आपण त्याचा तयारी लागल्यावर त्या महाभरतीमध्ये आपण कशा पद्धतीनं जॉईन करू शकतो हे आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण लवकरच पाहणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरती. सर तुमचं पीपीटी शेअर करा सर. सर ते डिसेबल केले तुम्ही, आता केले का इनेबल? एक मिनिट, तुम्हाला मी होस्ट करतो. मला होस्ट डिसेबल केलंय स्क्रीन शेअर मध्ये. गो हेड सर. थँक्यू. परफेक्ट सर, गो हेड. ओके. येस, गो हेड सर. या, थँक्यू. पुन्हा एकदा सर्व उमेदवारांचे आपल्या सेमिनारमध्ये हार्दिक स्वागत आणि आपण खऱ्या अर्थाने आज आपल्या कार्यशाळेला सुरुवात करूया. ह्या ज्या आपण काही फोटो क्लिप्स बघत आहोत, यावरून एक आपल्याला थोडीफार माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. जसं मॅडमने एक महाराष्ट्र पोलीस म्हणजे काय हे आपल्याला सांगितलंय, तसं पुन्हा एकदा मी सांगतोय की सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस ज्यावेळी आपण बघतो त्यांच्या वर्दीवरती, त्यांच्या युनिफॉर्म वरती, त्यांच्या कार्यालयामध्ये एक संस्कृत मध्ये एक छोटंसं वाक्य लिहिलं असतंय, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याच वाक्यावर आधारित पूर्ण पोलीस कार्यदलाचा कारभार चालतोय. याचा अर्थ असा, महाराष्ट्र पोलीस हे सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत. आणि ह्याच कार्यप्रणालीवर कार्य करण्यासाठी आपण सर्वजण किती उत्सुक आहात. आणि काही लोकांना एक वर्दी हा एक त्याला युनिफॉर्म जो आहे हा प्राऊड असतो आणि हेच कार्य करण्यासाठी आपण आता पुढे या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील होणार आहोत. जसं तरी पण पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दल हे काय आहे याची मी तुला एक छोटीशी ओळख करून देतोय. महाराष्ट्र पोलीस दल हे जगातील सर्वात मोठे पोलीस दल आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख हे पोलीस महासंचालक सध्या संजय जयस्वाल साहेब आहेत. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा कारभार हा पोलीस आयुक्त कार्यालयीन पद्धतीनुसार चालतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 अधीक्षक कार्यालय आहेत. आजच्या घडीला किंवा आजच्या घटकेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,84,745 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये 15,000हून अधिक महिला पोलिसांचा समावेश आहे. विलास सर, तसेच सर तुमचं इकडे खाली एक स्ट्रीप येते, ती हाईड करा. पीपीटीच्या खाली एक स्ट्रीप आली आहे बघा, हाईड, तिकडे एक ऑप्शन आहे, तो हाईड करा. ओके ओके. परफेक्ट सर, गो हेड सर. संपूर्ण महाराष्ट्र दलामध्ये आज 3,500 पोलीस निरीक्षक आहेत.
4530 पोलीस उपनिरीक्षक आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं कार्यभार अतिशय सुव्यवस्थितपणे चालवण्यासाठी जी भारताची शासन प्रणाली आहे त्यानुसार भारतीय पोलीस सेवा दलातील 250 असे उच्च अधिकारी, ज्याला आपण IPS म्हणतो, हे सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. तसेच 277 पोलीस अधीक्षक आणि 662 पोलीस उप अधीक्षक, ज्यांना आपण DYSP म्हणतो, हे सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे भारतातील प्रजासत्ताकातील भौगोलिकदृष्ट्या तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु महाराष्ट्राची औद्योगिक आणि सांस्कृतिक इतर भरभराट पाहता भारतात सर्वात जास्त कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला ठेवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाची सगळ्यात मोठी मदत लागते. त्यामुळे महाराष्ट्रामधील पोलीस दल हे भारतातील सगळ्यात मोठे पोलीस दल आहे. पोलीस दलामध्ये आपण काही महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपण जाणून घेऊया, कारण फक्त पोलीस काय करतो हे सर्वच लोकांना माहित नाही. पण तुम्ही आता सध्या पोलीस दल जॉईन करण्याचा मानस घेऊन या कार्यक्रमासाठी जॉईन झालात, तर पोलीस दलामध्ये आपण कुठल्या विभागामध्ये किंवा कुठल्या पद्धतीने जॉईन होऊ शकतो हे आता बघा. सर्वप्रथम इथे आहे SID. SID म्हणजे राज्य गुप्त वार्ता विभाग, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. त्यानंतर CID बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं असेल, कारण एक भरपूर फेमस सिरियल पण आहे, त्याला म्हणतो गुन्हे अन्वेषण विभाग. त्यानंतर आपल्याकडे जो अतिरेकी हल्ला झाला किंवा अतिरेकी कारवाया वाढल्या त्यावेळी महाराष्ट्र दलामध्ये एक स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली, त्याचं नाव आहे अँटी टेररिस्ट स्क्वॉड. त्याच्यानंतर अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्या बरोबरच एक टेक्निकल टीम पण आपल्या पोलीस दलामध्ये निर्माण झाली, त्याचं नाव आहे BDDS, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी काही जर आपल्याला शीघ्र कृतीने काम करायचे असेल, जलद गतीने काम करायचे असेल, त्यासाठी पण एका दलाची निर्मिती झाली, त्याचं नाव आहे QRT, क्विक रिस्पॉन्स टीम. तसेच पूर्ण महाराष्ट्र हा लाचलुचपत पासून मुक्त ठेवण्यासाठी एक पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला विभाग तो म्हणजे अँटी करप्शन ब्युरो, ज्याला लाचलुचपत प्रतिबंध विभाग असं पण म्हणतोय. तसेच जसं संपूर्ण भारतातील विविध ज्या वेगवेगळ्या VIPs आहेत किंवा अतिरेकी कारवाया आहेत, ह्यांना रोखण्यासाठी जसं NSG आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, हे एक पथक जसं आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे फोर्स 1 नावाचं हे एलिट कमांडो पथक, याची पण स्थापना आपल्या पोलीस दलामध्ये आहे. यामध्ये पण आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एंट्री केल्यानंतर आपण जॉईन होऊ शकतो. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही आपले राष्ट्रीय मार्ग आहेत, महामार्ग, राज्य महामार्ग आहेत, याची सुरक्षितता ज्यांच्या हाती आहे, असं आपण हायवे पोलीस पथक हे पण आपल्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यानंतर आपल्याकडे राज्य राखीव पोलीस दल, ज्याला आपण SRPF म्हणतो, ते पण आपल्या पोलीस दलाचा भाग आहे. त्यानंतर ह्या जेवढ्या काही पोलीस दलाच्या तुकड्या आहेत, विभाग आहेत, या सगळ्यांना योग्य पद्धतीनं प्रशिक्षित करण्यासाठी ज्याचा मोलाचा वाटा आहे, तसं ट्रेनिंग डायरेक्टरेट किंवा प्रशिक्षण नियंत्रणालय ते जे आहे, तो पण एक पोलीस दलाचाच भाग आहे. त्याच्यानंतर वायरलेस युनिट, संपूर्ण पोलीस दल हे एकत्र एकाच धर्तीवरती सगळ्यांशी जलद गतीनं कनेक्टेड कसं राहावं, ह्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि मोठी भूमिका हे वायरलेस युनिट काम करत असते. त्यामुळे वायरलेस युनिट हा सुद्धा पोलीस दलाचा महत्वाचा भाग आहे. आणि ट्रॅफिक पोलीस डिव्हिजन हे तर सगळ्यांच्या परिचयाचं आहेच, सगळ्यांना त्याचा चांगला अनुभव आहे. आता आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कुठल्या पद्धतीने, कुठल्या मार्गाने आपण यामध्ये सामील होऊ शकतो, याचे 4 पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध आहेत. सगळ्यात पहिला पर्याय जो आहे किंवा पोस्टिंग जी आहे ती आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक, ज्याला आपण IPS ह्या दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांची पोस्टिंग ती होते. त्याच्यानंतर पोलीस उपअधीक्षक, ज्याला आपण DYSP म्हणतो, ही प्रत्येक जिल्ह्याला पण एक पोस्ट असते.
या पद्धतीने पण आपण त्याच्यात जॉईन होऊ शकतो. त्याच्यानंतर PSI ज्याला म्हणतो आपण, हे सर्वसामान्यांना ज्ञात आहे, पोलीस उपनिरीक्षक. आणि चौथी जी जॉईन होण्याची प्रक्रिया आपल्याकडे आहे, शिपाई किंवा तत्सम पदासाठी, ज्यासाठी आज ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही 4 नंबरची प्रक्रिया जी आहे, पोलीस शिपाई हे कसं जॉईन करायचंय त्यासाठी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. जसं पहिलं आहे, त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून डायरेक्टली पोस्टिंग मिळते. ते IPS, त्यासाठी UPSC ची परीक्षा असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर दुसरं जे आहे, पोलीस उप अधीक्षक, जे DYSP म्हणून जॉईन होतात. आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ही परीक्षा घेतली जाते. त्यामधून आपण डायरेक्टली राजपत्रित अधिकारी होऊ शकतो. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरती आपण डायरेक्टली जॉईन करू शकतो. ही परीक्षा सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. दरवर्षी या परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यानंतर कर्मचारी पदासाठी किंवा शिपाई किंवा तत्सम पदासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक भरती बोर्ड असते, त्याद्वारे ही भरती घेतली जाते. आणि त्या भरतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, फायरमन, ड्रायव्हर, महिला कॉन्स्टेबल या सर्व पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. याच पदासाठी आता जे आपण कार्यशाळा घेतो त्याची कार्यपद्धती काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. हे जे समोर आजच्या स्लाइडवर आपण बॅचेस बघू शकता, ते आता सर्व सुरू झालेले आहेत, परंतु आपल्याला त्याची ओळख असणं आवश्यक आहे. पहिला जो आहे, जो पोलीस शिपाई असतो, त्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्या खांद्यावरती बॅज वगैरे नसतो, प्लेन असतोय. नेक्स्ट दुसरे जे आहेत, सिनियर पोलीस कॉन्स्टेबल आपण ज्याला म्हणतो, SPC, त्याच्या खांद्यावरती 2 स्ट्राइप असलेले बॅजेस आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल ज्याला म्हणतो आपण, HC, त्याच्यावरती 3 बॅजेस, किंवा जुन्या काळामध्ये आधी 3 प्रकारचे असे आपले अर्ध त्रिकोण असायचे आधी, आता सध्या नाही. त्यानंतर असिस्टंट सब इन्स्पेक्टर, हे जे मी तुम्हाला का सांगते, कारण आपण पोलीस दल जॉईन केल्यानंतर आपलं प्रमोशन कसं होऊ शकते किंवा आपली पदोन्नती कशा पद्धतीने होऊ शकते हे सुद्धा आपल्याला जाणीव करणं गरजेचं आहे. म्हणून मी याची थोडीशी माहिती तुम्हाला सांगत आहे. 1 स्टार असला म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, 2 स्टार असला म्हणजे सब इन्स्पेक्टर पोलीस. हे आपण साध्या पोलीस भरतीमध्ये जॉईन करून सुद्धा ह्या पदापर्यंत आपण पोहोचू शकतो, 3 स्टार पर्यंत, ज्याला आपण इन्स्पेक्टर ऑफ पोलीस असं पण म्हणतो. मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे, या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेचे महत्वाचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे, हा टप्पा म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणे. त्यानंतर दुसरा टप्पा जो येईल तो म्हणजे लेखी परीक्षा. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न, आपला म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन, अशा स्वरूपाची परीक्षा असते आणि त्यासाठी आपल्याला 90 मिनिटांचा वेळ असतो. तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आपणासाठी आपले शारीरिक मोजमाप आणि मैदानी परीक्षा. हा तिसरा टप्पा आहे. यामध्ये एकूण 50 गुण असतात. त्याच्यानंतर या आपल्या तिन्ही प्रक्रिया पार केल्यानंतर यामध्ये आपण मेरिट मध्ये आल्यानंतर चौथा जो टप्पा असतो तो म्हणजे तुमची वैद्यकीय चाचणी आणि तुमची चारित्र्य पडताळणी. हे 4ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपण पोलीस दलामध्ये प्रवेश करू शकतो, म्हणजे आपलं सिलेक्शन होऊ शकते. आता हे टप्पे कसे करायचे किंवा आपण त्याच्याबद्दल कसं पुढे जायचं हे आपण आता बघूया. पोलीस भरतीचे शैक्षणिक आणि शारीरिक निकष कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया. जसं मी आधी पण सांगितलंय की ह्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या पोलीस बोर्ड, पोलीस रिक्रुटमेंट बोर्ड ही जी एक आपल्या विभागीय कार्यप्रणाली आहे ते ह्या गोष्टी पूर्ण भरती प्रक्रिया राबवते. या भरती प्रक्रियेचं कार्यालयीन सूचना, भरती प्रक्रियेची कार्यालयीन सूचना जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे www.mahapolice.gov ह्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. आणि आपण आता सध्या त्याचीच वाट पाहत आहोत, कारण आपल्या माननीय गृहमंत्री साहेबांनी, देशमुख साहेबांनी याची घोषणा तर केलेली आहे, परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन ज्याला कार्यालयीन सूचना अद्यापही आपल्यापर्यंत आलेली नाही. ठीक आहे. पण
आता एवढं लक्षात घ्या, मी आता जे सांगतोय हे तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा तुमचा मोराल डाऊन करण्यासाठी नाही, परंतु तुम्ही जी तयारी करत आहात किंवा तुम्ही जी यानंतर तयारी करणार आहात ती तेवढ्याच खंबीरपणे करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून ही एक ऍडिशनल माहिती ही मी तुमच्यापर्यंत देत आहे. गेल्या वर्षी याच वर्षी जानेवारी 2020 मध्ये एक 8,000 पोलिसांची भरती जाहीर झाली होती. ती भरती झाली नाही. ही जी स्लाइड आपण बघताय ही महाराष्ट्र टाइम्स ची स्लाइड आहे जानेवारी 2020 ची. यामध्ये जे 8,000 भरती पदे आली होती त्यामध्ये ही जी 8,000 भरती पदे त्यासाठी 12 लाख अर्ज आले होते. लक्षात घ्या, 8,000 भरती पदासाठी 12 लाख अर्ज आले होते. हे अर्ज पुढे प्रोसेस झाले नाही किंवा प्रक्रिया ती भरती झाली नाही. ओके, हे 12 लाख अर्ज. त्यानंतर मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षा मंडळाचा एक निकाल जाहीर झाला. ह्या निकालामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 12,81,712 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. हा सांगण्याचा उद्देश हा आहे की हे 12,81,000 जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत हे विद्यार्थी आता या वर्षीच्या भरतीमध्ये परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. दे आर इलिजिबल टू कॉम्पीट दिस रिक्रुटमेंट. त्याच्यामुळं आधीचे 12 लाख जे जानेवारीमध्ये 12 लाख उमेदवार होते आणि यावर्षी 12 लाख उमेदवार झालेत, असे टोटल कमीत कमी 24 लाख उमेदवार आजच्या घडीला या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत. लक्षात घ्या, 24 लाख उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सामील होण्यासाठी तयार आहेत. तरी आपण असं जर अज्युम केलं की यामध्ये कमीत कमी 30% लोक परत यामध्ये येणार नाहीत, तरी 16 लाख, लक्षात घ्या 16 लाख उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होतील. जर 16 लाख उमेदवारांनी या भरतीसाठी भाग घेतलाय किंवा त्यांनी अर्ज भरला तर आपल्याकडे पदे आहेत एकूण 12,500. जर ह्याचा आपण एक सरळ सिंपल आपण कॅल्क्युलेशन केलंय, गणित मांडलंय, तर आपल्याला 128 उमेदवारापैकी एक, लक्षात घ्या 128 उमेदवारापैकी एक असं सिलेक्शन होणार आहे. ही निवड प्रक्रिया राहणार आहे. त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या मनाशी खुणगाठ बांधा, आजच तुमच्या मनाची तयारी करा. मी कमीत कमी 128 कॅन्डिडेट्सना मागे टाकेल आणि त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करेल, तरच माझं या भरती प्रक्रियेमध्ये सिलेक्शन होऊ शकतं, माझी निवड होऊ शकता. एवढं लक्षात घ्या, 128. तर त्याची कॅपॅसिटी, त्याची कॅपेबिलिटी ही तुम्ही तयार करावी. त्यासाठी तुम्हाला आताच शुभेच्छा. आता आपण पुढचं बघूया की भरती प्रक्रियेमध्ये पुढची प्रोसेस काय आहे. सर्वप्रथम कुठल्याही भरतीमध्ये, शासनाच्या भरतीमध्ये आपला पहिला प्रश्न येतो की वयाची अट किंवा वयोमर्यादा. आजच्या भरतीमध्ये किंवा आजच्या वयोमर्यादेमध्ये आपल्याला जी अट आहे ही खुल्या वर्गासाठी 18 ते 28 वर्ष आहे. आरक्षित वर्गासाठी 18 ते 33. हा जो नवीन एक पॅटर्न आपल्याकडे हे जे नवीन रिझर्वेशन आहे त्यामध्ये पण मराठा आरक्षणामध्ये 18 ते 33 हेच वय राहणार आहे. त्यानंतर वयाच्या अट नंतर दुसरा जो एक क्रायटेरिया आपल्याकडे येतो किंवा दुसरं जे एक दुसरा क्रायटेरिया आपल्याकडे असतो ते म्हणजे शिक्षणाची अट. आपल्या पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी जी प्राथमिक शिक्षण आहे किंवा म्हणजे बेसिक शिक्षण आपण क्रायटेरिया करतोय तो आहे 12वी उत्तीर्ण. 12वी उत्तीर्ण म्हणजे 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी एलिजिबल ते आपण सांगू शकतो. बँड पदकासाठी 10वी उत्तीर्ण असणं होणं आवश्यक आहे. हे झालं वयाची तुमची अट. त्याच्यानंतर तुमचे शिक्षण किती असायला पाहिजे. त्याचबरोबर पोलीस हे एक दल आहे की ज्याच्यामध्ये संरक्षण हा पार्ट येतो. जेव्हा पण संरक्षणाचा पार्ट येतो तेव्हा तुमची फिजिकल कॅपॅसिटी म्हणजे तुमची शारीरिक क्षमता किंवा शारीरिक मोजणी पण या ठिकाणी विचारात घेतली जाते. तर त्यासाठी आपल्याकडे मिनिमम आपलं स्टँडर्ड म्हणजे माझं फिजिकल स्टँडर्ड काय असायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम हा पार्ट येतो उंची. तर मुलाची उंची किंवा मेल कॅन्डिडेट ज्याला म्हणतो आपण, हे मेल कॅन्डिडेट ह्यांची उंची
165 सेंटीमीटर आहे, मुली आहेत त्यांची उंची 155 सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यानंतरचा जो क्रायटेरिया आहे तो मुलांसाठी आहे, तो फक्त मुलांसाठी आहे. तो सांगतोय त्या मुलांची जी छाती आहे ही कमीत कमी 79 सेंटीमीटर 79 cm असायला पाहिजे. आणि ही 79 सेंटीमीटर छाती जी आहे हे आपण फुगवून म्हणजे आतमध्ये हवा घेऊन कमीत कमी 5 सेंटीमीटर त्यांचं एक्सपेन्शन झालं पाहिजे. कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. जर तुम्ही तुमची छाती 5 सेंटीमीटर फुगू शकत नाही तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकते, याची कृपया नोंद घ्या. You can be or you may be disqualified if you are not doing expansion of minimum 5 centimeter of your chest. ठीक आहे, ही झाली तुमची शारीरिक क्षमता, याला म्हणतो फिजिकल मेजरमेंट. यानंतर एक थोडक्यात जाणून घ्या आपल्याला अर्ज भरण्यासाठी कुठल्या प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. ही आपण ज्यावेळेस अर्ज भरूया ही सगळी कागदपत्रे मी जी तुम्हाला सांगतोय काही ही सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम येतो तुमचा फोटो, तुमची सही म्हणजे तुमची स्वाक्षरी ही आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी लागते. ऑनलाईन अर्ज करताना त्याची साईज 50 KB पर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर जे काही जातीय आरक्षणाचा फायदा घेणारे उमेदवार आहेत, ज्यांना कास्ट कॅटेगरी असं म्हणतो आपण, त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने जी एक संगणक अर्हता आपल्याकडे ठेवलेली आहे त्याचं प्रमाणपत्र ते म्हणजे एक मिनिमम प्रमाणपत्र जे आपल्याकडे MSCIT महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचं प्रमाणपत्र आपण असल्याकडे आहे. एवढी कागदपत्रे आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे. जेव्हा कधी आपण हे अर्ज भरल्यानंतर लेखी परीक्षेसाठी जाऊ, लेखी परीक्षेसाठी आपण ज्यावेळेस जाणार त्यावेळी आपल्याकडे आपलं एक ओळखपत्र, मतदारांकडे असणारं ओळखपत्र, त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार कार्ड, ह्या गोष्टी पण आपण एक आपलं ओळखपत्र ज्यावेळेस आपण परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात जाऊ हे असणं आवश्यक आहे. आता एक महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने एक नियमामध्ये भरती प्रक्रियेमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तो कोणता हे आपण जाणून घेऊया. या आधी जी फिजिकल टेस्ट व्हायची, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट व्हायची ही 100 गुणांची असायची आणि जी लेखी परीक्षा असायची ही 50 गुणांची असायची. आता नवीन नियमानुसार याचा पॅटर्न किंवा हे बदललेलं आहे. आता उलट झालेलं आहे. ही लेखी परीक्षा आता 100 गुणांची झालेली आहे आणि शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ही 50 गुणांची झालेली आहे. आता ह्याचं विभाजन किंवा ह्याचं बायफर्केशन कसं आहे हे आपण बघूया. लेखी परीक्षेमध्ये जेवढे उमेदवार आपल्या ऑनलाईन अर्ज ज्यांचे व्हॅलिड ज्याला म्हणतो आपण इलिजिबल होतील, त्या तुमचे अर्ज पूर्णपणे व्यवस्थितरित्या संपूर्ण माहितीने भरलेले आढळतील किंवा ज्याला त्यांची योग्य पद्धतीने स्क्रुटिनी करून त्याच्यामध्ये सर्व गोष्टीची तपासणी करून तुम्हाला तो तुमचा अर्ज व्हॅलिड आहे किंवा योग्य आहे असं स्वीकारून तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड मिळेल. त्या सर्व योग्य अर्ज भरलेल्या उमेदवारांना सर्वात आधी नवीन नियमानुसार मराठीमध्ये लेखी परीक्षा द्यावी लागेल. एक लेखी परीक्षा होईल, ती मराठीमध्ये घेतली जाईल. ही लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. 100 गुण त्याचे असतील आणि त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असेल. या 100 गुणांच्या लेखीसाठी आपल्याला 90 मिनिटाचा वेळ असेल. यामध्ये आपणास बहुपर्यायी प्रश्न ज्याला म्हणतो आपण MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार. एकाच प्रश्नाचे 4 ऑप्शन्स किंवा पर्याय दिले असणार. ते आपल्याला त्यामधून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. या लेखी परीक्षेचं जे विभागणी आहे ही 4 विषयामध्ये केलेली आहे. ती कशी आहे ते आपण बघूया. त्यामध्ये पहिला विषय आहे अंकगणित, मॅथ्स म्हणतो आपण त्याला. त्याचे पण 25 गुणाचे 25 प्रश्न त्याचे विचारले जातील अंकगणितावरती. त्यानंतर दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, ज्याला आपण जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा दुसरा विषय आहे. त्याचे पण तेवढेच प्रश्न आहेत, 25 गुण आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजंट टेस्ट हा एक विषय आहे, याला पण तेवढेच गुण आहेत, 25 गुण. त्यानंतर आपल्याकडे जो
शेवटचा विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. सर्वसाधारण 10वी पर्यंत आपण जी मराठी भाषा शिकलोय त्या मराठी भाषेचं व्याकरण हे आपल्याला ह्या परीक्षेमध्ये त्यावरती आधारित प्रश्न विचारले जातील. त्याचे पण गुण आपल्याकडे 25 आहेत. असे लेखी परीक्षेकरता एकूण 100 गुण आहेत. आपल्याला 100 गुणांची परीक्षा ही 90 मिनिटांमध्ये द्यायची. त्यामुळे साधारणतः आपल्याला 1 मिनिटापेक्षा कमी 50 सेकंद 45 ते 50 सेकंद आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राहतील. हे आपण लक्षात घेऊन आपल्याला लेखी परीक्षेची तयारी करायची आहे. लेखी परीक्षेची तयारी करताना एवढं आपण लक्षात घ्या की आम्ही तुम्हाला आधीच एक छोटस कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे की आपल्याला कमीत कमी 16 लाख विद्यार्थी अपेक्षित आहेत यावर्षी अर्ज भरतील असे. त्यामुळे तुम्हाला जर लेखी परीक्षेतून पहिल्या टप्प्यातून पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर ह्या मध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, त्यामुळे तुमचं सिलेक्शन तुम्ही गुणवत्ता यादीत कसे आल, मेरिट मध्ये कसे आल हे बघणं आवश्यक आहे. 100 मध्ये कमीत कमी तुम्हाला मोर दॅन 85 जर असतील तरच तुम्ही ह्यामध्ये अपेक्षा करू शकता की तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये जी पुढची चाचणी आहे ती म्हणजे फिजिकल टेस्ट यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलं जाऊ शकते. मोर दॅन 85% जर तुम्हाला मिळाले तर. आता पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे शारीरिक चाचणी. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल. कारण महाराष्ट्र शासनाकडे ज्यावेळी तुम्ही लेखी परीक्षा द्याल तर सर्वच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्टँडर्ड आहे 35%, परंतु 35% सगळ्यांनाच शारीरिक चाचणी देता येणार नाही. त्यामध्ये पण आपलं एक मेरिट सिलेक्शन केलं जाईल, गुणवत्ता तयार केले जातील, त्याचं पण काहीतरी एक आपण मानक ठरवलं जाईल. परंतु ते मानक आजच आपण ठरवू शकत नाही. तरी तुम्ही कमीत कमी 85% वर पकडून चला. त्याच्यानुसारच आपल्याला पुढील चाचणीमध्ये म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये आपल्याला चान्स मिळेल, आपल्याला त्यामध्ये संधी मिळेल. तर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर जी परीक्षा होणार आहे आपली शारीरिक चाचणी ती एकूण 50 गुणांची असेल. ती 50 गुणांची कशी असेल, त्याआधी आपले उंची, वजन आणि छाती फक्त म्हणजे पुरुष उमेदवारासाठी, आणि त्याच्यानंतर हे मोजमाप झाल्यानंतर हे ज्यामध्ये या 3 गोष्टीमध्ये जे उमेदवार क्वालिफाय होतील, उत्तीर्ण होतील, त्यांचीच शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे झाला तो फिजिकल एबिलिटी टेस्ट ही घेतली जाईल. ती फिजिकल एबिलिटी टेस्ट कशी राहील हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पुरुषांसाठी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे 1600 मीटर धावणे. पुरुषांसाठी जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे 1600 मीटर धावणे. त्यासाठी 30 गुण निर्धारित केलेले आहेत. दुसरा जो चाचणीचा प्रकार आहे तो म्हणजे 100 मीटर धावणे. यासाठी 10 गुण निर्धारित केलेले आहेत. तिसरा जो प्रकार आहे गोळाफेक, त्यासाठी पण 10 गुण निर्धारित केले आहेत. असे एकूण 50 गुण शारीरिक क्षमता चाचणीसाठी महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र पोलीस विभागाने यासाठी निर्धारित केलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया महिलांसाठी जी शारीरिक क्षमता चाचणी असेल त्याच्यासाठी आपण काय आपल्याला टेस्ट आहे. पहिली टेस्ट आहे महिलांसाठी, जी पुरुषांसाठी 1600 होती ती महिलांसाठी 800 मीटर आहे. त्यासाठी त्यांना 30 गुण मिळतील. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो सारखाच आहे, पुरुष आणि महिलांसाठी 100 मीटर धावणे, त्यासाठी त्यांना 10 गुण मिळतील. तिसरा प्रकार जो आहे गोळाफेक, इथे महिलांसाठी जे गोळ्याचं वजन असते ते 4 किलोचं असते, त्यासाठी पण त्यांना 10 गुण मिळतील. असे महिलांच्या शारीरिक क्षमता चाचणी साठी सुद्धा आपल्याला एकूण 50 गुण आहेत. हे जे 50 गुण आहेत हे 50 गुण कसे आपल्याला जास्तीत जास्त मिळतील, त्या 50 गुणांची विभागणी कशी आहे हे आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. पुरुषांसाठी जी शारीरिक क्षमता चाचणी आहे ह्यामध्ये जर आपण 1600 मीटर धावणे हे जर 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी, लक्षात घ्या 5 मिनिट किंवा 10 सेकंद त्यापेक्षा कमी जर वेळेत पूर्ण केलं तर आपल्याला 30 पैकी 30 गुण मिळतील. लक्षात घ्या 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जर आपण कमी वेळात हे अंतर पूर्ण केलं तर आपल्याला 30 पैकी 30 गुण मिळतील. 5 मिनिटे 30 सेकंद ते 5 मिनिटे 10 सेकंद ह्या कालावधीमध्ये जर आपण हे अंतर पूर्ण केलं तर आपल्याला 27 गुण मिळतील. असेच आपण 5:30 ते 5:50, 5 मिनिटे 50 सेकंद ते 5 मिनिटे 30 सेकंद ह्या अंतरामध्ये जर ह्या
वेळेमध्ये जर हे अंतर पूर्ण केलं तर आपल्याला 24 गुण मिळतील. हे जे गुण आहेत हे 3-3 गुणांनी कमी होतात. 3-3 गुणांचा टप्पा याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि 20-20 सेकंदाचा अंतर याच्यामध्ये ठेवलेला आहे. आपल्याला जर सराव करायचा असेल तर लक्षात घ्या हे 20 सेकंद किती महत्वाचे आहेत. 20 सेकंद म्हणजे तुमचे 3 गुण. ओके. जर आपण 7 मिनिटे 30 सेकंदात जर आलो नाही, 7 मिनिटे 30 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल आपल्याला 1600 मीटर धावण्यासाठी तर आपल्याला 30 पैकी 0 गुण मिळतील. लक्षात घ्या 30 पैकी 0 गुण. म्हणजे जे 50% गुण आहे 50% पेक्षा जास्त 25 पैकी 30 गुण आपण फक्त 1600 मीटरची जर तयारी केली तर आपण त्याच्यामध्ये आरामात 30 गुण आपण घेऊ शकतो. ह्याच्यानंतर जी आपली दुसरी चाचणी आहे ती आहे आपली 100 मीटर धावणे. 100 मीटर धावण्यासाठी पण आपल्याला जे 10 गुण आहेत हे 11.50 म्हणजे 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर आपण वेळ घेतला तर आपल्याला त्यासाठी 10 गुण मिळतील. इथे दुसरा जो आहे 12.50 ते 11.50 म्हणजे 1 सेकंद जो त्याच्यानंतर 1 सेकंद आहे, एका सेकंदामध्ये फरक जो पडतोय तो एका गुणाचा फरक पडतोय. त्यामध्ये आपल्याला 9 गुण मिळतील. 13.50 ते 12.50 एवढ्या सेकंदामध्ये आपण आलो तर आपल्याला 8 गुण मिळतील. असे जर आपण 17.50 पेक्षा जास्त जर वेळ घेतला 17.50 पेक्षा 17.50 सेकंदापेक्षा जर आपण जास्त वेळ घेतला तर आपल्याला 0 गुण मिळतील. 0 म्हणजे आपल्याला तयारी करताना एवढं भान ठेवायचं आहे आपण एक टार्गेट आहे किंवा आपलं जे लक्ष्य आहे हे 11.50 सेकंद असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळतील. नंतरची आपली शारीरिक क्षमता चाचणी आहे ती चाचणी आहे आपली गोळाफेक. गोळाफेक हा थोडासा मेहनतीचा भाग आहे, सरावाचा भाग आहे. तरी पण आपण खचून जाण्याची गरज नाही आहे. सरावाने ह्या सर्व गोष्टी अचीव केल्या जाऊ शकतात. याच्या आधी आपण कधी शाळेमध्ये पण आजकाल आपण गोळाफेकची प्रॅक्टिस किंवा सराव केला नसेल किंवा त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला नसेल. पण जर आपल्याला पोलीस भरती व्हायचं असेल तर गोळाफेकचा सराव करणं खूप अत्यावश्यक आहे. आता गोळाफेकमध्ये आपल्याला कसे गुण मिळतील? जर आपण 18.50 मीटर 18.50 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक 18.50 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक जर आपण गोळा फेकला तर आपल्याला 10 गुण मिळतील. त्याच्यानंतर 7.90 मीटर ते 8.50 मीटर या अंतराचा जर आपण गोळा फेकला तर आपल्याला 9 गुण मिळतील. तसेच त्यानंतर हा प्रत्येक याच्यामध्ये 0.6 मीटरचा फरक आहे. 0.6 मीटरचा फरक आहे. त्यानंतर 7.30 मीटर ते 7.90 मीटर ह्या अंतरामध्ये जर आपण गोळा फेकला तर आपल्याला 8 गुण मिळतील. असे आपण आपल्याला कमीत कमी 3.10 मीटर जर आपण फेकला तर आपल्याला 1 गुण मिळतील. 3.10 पेक्षा जर कमी फेकला तर आपल्याला 1 सुद्धा गुण मिळणार नाही. आपल्याला 0 गुण मिळतील. अशी झाली ही पुरुषांची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट शारीरिक क्षमता चाचणी. यासाठी जे 3 टेस्ट ठेवल्यात त्यामध्ये 1600 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक हे आपल्याला करायचंय. 50 पैकी गुण 50 आपण मिळवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला शारीरिक क्षमता चाचणीची अतिशय खडतर किंवा आपण जोमाने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया महिला उमेदवारांसाठी फिमेल कॅन्डिडेटसाठी कशा पद्धतीनं हे गुण आपल्याला मिळू शकतात. महिलांसाठी सगळ्यात पहिला प्रकार जो आहे पुरुषांसाठी 1600 मीटर होता, महिलांसाठी 800 मीटर आहे. यामध्ये महिलांसाठी जो वेळ दिलेला आहे तो 2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. महिलांसाठी 2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर तुमचा वेळ असेल तर तुम्हाला 30 गुण मिळतील. लक्षात घ्या. त्यानंतर परत इथे जे वेळ दिलेला आहे हा 10-10 सेकंदाचा डिले आहे आणि प्रत्येक 10 सेकंदामध्ये महिलांचे 3-3 गुण कमी होत जातील. जर महिला उमेदवारांनी 2 मिनिटे 50 सेकंद ते 3 मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण केलंय तर त्यांना 27 गुण मिळतील. त्यानंतर 3 मिनिटे ते 3:10 मध्ये जर त्यांनी ते अंतर पूर्ण केलं त्यांना 24 गुण मिळतील. असा हा जो फरक आहे. जर त्यांनी 4 मिनिटाच्या आत 3 मिनिटे ते 50 सेकंद 4 मिनिटाच्या आत जर हे
100 मीटर रनिंग पूर्ण केलं तर त्यांना 5 गुण मिळतील. पण जर 4 मिनिटापेक्षा त्यांनी अधिक वेळ घेतला तर त्यांना एकही गुण मिळणार नाही, 0 गुण मिळतील. त्यानंतर नेक्स्ट पुढची जी चाचणी आहे ती आपली 100 मीटर आहे. पुरुषांसाठी पण 100 मीटर होती. तर महिलांच्या 100 मीटर चाचणीमध्ये 100 मीटर पूर्ण करण्यासाठी त्यांनी 14 किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ 14 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ घेतला तर आपल्याला 10 गुण मिळतील. लक्षात घ्या, महिलांसाठी 14 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी वेळ घेतला तर 10 गुण मिळतील. त्यानंतर प्रत्येक सेकंदाला तुमचा एक गुण आहे. 15 ते 14 सेकंदामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला त्याचे 9 गुण मिळतील. 16 ते 15 मध्ये आला तर 8 गुण मिळतील. 19 ते 20 सेकंदामध्ये आपण आला तर आपल्याला 1 गुण मिळेल. 19 ते 20 सेकंदामध्ये जर आपण आलात तर आपल्याला 1 गुण मिळेल. 20 पेक्षा जर जास्त सेकंद आपण घेतलात, आपल्यापेक्षा जर 20 पेक्षा जास्त वेळ जर घेतला 20 सेकंदापेक्षा तर आपल्याला एकही गुण मिळणार नाही. आपल्याला एकही गुण मिळणार नाही, आपल्याला 0 गुण मिळतील. यानंतर पुढचा जो शारीरिक क्षमता चाचणीचा प्रकार आहे तो म्हणजे गोळाफेक. महिलांसाठी जो गोळा येतो त्याचं जे वजन आहे स्टँडर्ड 4 किलो असते. तर महिला उमेदवाराला हा जो गोळा आहे हा कमीत कमी आपण जर विचार केला, जर आपल्याला 10 गुण मिळवायचे असतील तर 6 किंवा 6 मीटर पेक्षा जास्त दूर फेकावा लागेल. 6 मीटर किंवा 6 पेक्षा जास्त मीटर जर आपण हा गोळा फेकला तर आपल्याला 10 गुण मिळतील. ह्यानंतर प्रत्येक अर्ध्या मीटर मागे आपले 2-2 गुण कमी होत जातील. आपले 2-2 गुण कमी होत जातील. 5.5 मीटर ते 6.5 मीटर एवढं अंतर जर आपण त्या गोळ्याला फेकलं तर आपल्याला 8 गुण मिळतील. 5 ते 5.5 मीटर जर आपला गोळा गेलाय तर आपल्याला 6 गुण मिळतील. आणि 4 मीटर पेक्षा जर कमी तुम्ही फेकला तर तुम्हाला 0 गुण मिळतील. 4 ते 4.5 मीटर जर फेकला तर तुम्हाला यासाठी 2 गुण मिळू शकतात. त्यामुळे 6 मीटर पेक्षा जास्त गोळा फेकणं आपल्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला 10 पैकी 10 गुण मिळतील. आता काही ज्या महत्वाच्या तारखा अजून बाकी होणं आवश्यक, जाहीर होणं बाकी आहे, तरी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्याच्यावरती सातत्याने लक्ष ठेवावं आणि त्या तारखा कधी येत आहेत याची नोंद प्रत्येक वेळी तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाला अजून सुरुवात झालेली नाही. ज्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातील भरती बोर्डाद्वारे, जे रिक्रुटमेंट बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्या भरती बोर्डाद्वारे ज्यावेळी ती नोटिफिकेशन किंवा जाहिरात प्रसिद्ध होईल त्या दिवशी तुम्हाला ह्या तारखा कळतील. तर सगळ्यात महत्वाची तारीख म्हणजे अर्ज कुठल्या तारखेला सुरुवात होणार, आणि दुसरी तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार. या 2 तारखा आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत, त्या लवकरच उपलब्ध होतील. परंतु या 2 तारखा खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक उमेदवारांनी ह्याचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या 2 तारखा बरोबरच प्रत्येक उमेदवारांनी त्याचबरोबर आपल्याला किती शुल्क भरावं लागते हे गेल्या वर्षी, याच वर्षी जानेवारीमध्ये जी भरती जाहीर झाली होती त्यावेळी खुल्या प्रवर्गासाठी त्या उमेदवारांना 450 रुपये ही परीक्षा फी जाहीर होती. आणि जे ज्याला म्हणतो आरक्षित उमेदवार आहेत, मागासवर्गीय उमेदवार आहेत, त्यांना 350 रुपये हे जे आहे त्यावेळी परीक्षा शुल्क प्रशासनानं किंवा पोलीस भरती बोर्डाने जाहीर केलं होतं. हे आपल्याला अर्ज भरतावेळीच ह्या दोन्ही गोष्टीचं पेमेंट करणं गरजेचं आहे. ऑनलाईन पेमेंट आपलं होतंय, तर ते भरल्यानंतरच आपला अर्ज पूर्णपणे स्वीकारला जातो, हे आपण लक्षात ठेवायचंय. आता मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. जसं आपल्या ज्या लेखी परीक्षा आहेत ह्या तुमच्या सरावावर जशा आहेत, तुमच्या अभ्यासावर आहेत, जे आपण पहिल्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत ज्या गोष्टीचा आपण पुस्तकी अभ्यास केलाय त्याच्यावरती ते प्रश्न आधारित असणार. त्यामुळे मी त्या विषयाकडे जास्त न जाता, कारण आता मी शारीरिक चाचणीवरती तुम्हाला थोडीफार एक ब्रीफिंग किंवा थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. कारण आपल्याकडे आजकाल नवीन कार्यपद्धतीनुसार किंवा नवीन अभ्यासक्रमानुसार तेवढा सगळ्यांचा स्पोर्ट्स वरती किंवा खेळावरती हा जो जोर आहे किंवा खेळाकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय, म्हणून मी शारीरिक चाचणीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. सगळे लेखी परीक्षेची तयारी तर तुम्ही मन लावून करालच,
त्याच्यात काही संशय नाही, परंतु शारीरिक चाचणीबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. शारीरिक चाचणीचं स्वरूप हे प्रत्येक त्या कामाचं स्वरूप, त्या सेवेतील कामाचं स्वरूप जे आहे यावरती आधारित असतं, की म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करावं लागेल त्याच्यावरती ह्या शारीरिक चाचणी स्वरूप असते. जसं इथं मी पुन्हा एकदा नमूद करू शकतो, 25 किलोमीटर हा क्रायटेरिया जो आहे हा वन विभागासाठी आहे. कारण त्यांना त्या वन विभागाच्या भरतीमध्ये जे वनपाल आहे, वनरक्षक आहे, त्यांना जंगलामध्ये सातत्यानं भटकावं लागतंय, त्याची पेट्रोलिंग करावं लागते, प्रत्येकाची गस्त घालावी लागते. त्यानुसार त्याचा तो क्रायटेरिया त्यांनी 25 किलोमीटर ठेवला आहे. तसंच पोलीस विभागासाठी जो क्रायटेरिया ठेवलाय आपला 1600 मीटर, 100 मीटर किंवा गोळाफेक, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या शरीराची क्षमता आपल्याला तपासता येईल. शारीरिक क्षमता तपासताना यामध्ये आपण पूर्वतयारी कशी करावी, साधारणतः 2 ते 3 महिने आधी आपण तयारी केली तर या गोष्टी आपण सातत्याने करू शकतो. परंतु सर्वसाधारण उमेदवार जे आहेत हे आपण सकाळी उठून प्रॅक्टिस करतो, सकाळी उठून आपण याचा सराव करतो. परंतु लक्षात घ्या, जी भरती प्रक्रिया आहे साधारणतः 8 वाजता सुरू होते. ही भरती प्रक्रिया 8 वाजता सुरू होते. तर एका दिवशी 500 उमेदवार जरी आपण भरती प्रक्रियेसाठी निवडलेत, तरी आपला जो नंबर आहे किंवा आपला जो वेळ आहे, टेस्ट आपली जेव्हा घेतली जाईल त्याच्यामध्ये आपला दिवस पण जाऊ शकतो, 4 वाजू शकतात, 3 वाजू शकतात. त्यामुळे त्याची तयारी तर आपल्या 2 ते 3 तास जाऊ शकतात. त्यासाठी पण आपल्याला पुढची काळजी घेणे, कारण नाश्ता करते मग आपण ज्याला म्हणतो, पोटामध्ये काहीतरी आपण नाश्ता घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला उपाशी पोटी धावल्याने चक्कर येणार नाहीत किंवा आपल्या टेस्टवरती किंवा आपल्या चाचणीवरती त्याचा फरक पडणार नाही, हे आवश्यक आहे. पुन्हा एकदा आणखी एक तुम्हाला सांगण्याची गरज वाटते, की जी भरती आपण देणार आहोत, की ज्या भरतीसाठी आपण जाणार आहोत, त्या भरतीमध्ये हजारो विद्यार्थी पार्टिसिपेट करणार, हजारो विद्यार्थी येतील त्यावेळी. तर जे ठिकाण आपलं आहे, जे ठिकाण आपलं भरती प्रक्रियेचं ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी आपली मैदानी परीक्षा होणार आहे, अशा ठिकाणी जरुरी नाहीये की त्या ठिकाणी सगळ्याच सुविधा उपलब्ध असतील. अशा ठिकाणी पाण्याची सुविधा पण प्रशासनाने व्यवस्था केली असेल, पण ती पुरी पडेल किंवा पूर्ण होईलच याची अपेक्षा आपण करू शकत नाही. तर त्यासाठी पण आपण आपली अपेक्षा किंवा थोडा वेळ पाण्यात वाचून काढण्याचे किंवा ज्याला म्हणतो आपण टेस्ट, आपली स्वतःची एंडोरन्स टेस्ट ज्याला म्हणतो आपण, ती चाचणी ती पण तुम्ही वाढवली पाहिजे. निव्वळ फक्त 1600 मीटर पळणे, 100 मीटर पळणे एवढी न करता तुम्हाला काही वेळ पाण्यापासून पण राहावं लागेल. दिवसभरात तुमची टेस्ट कधी होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी साधारणतः जिल्ह्याच्या ठिकाणी असते, जिल्हा केंद्रात असते. त्यामुळे सगळेच त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल असतील असं नाहीये किंवा सगळेच त्या ठिकाणी उपलब्ध राहू शकतात, हा पण प्रकार नसतो. काही जास्तीत जास्त लोक प्रवास करून, कमीत कमी 2 तास 3 तास प्रवास करून ते जिल्ह्याच्या ठिकाणी त्या चाचणीसाठी पोहोचतील. त्यावेळी आपली परिस्थिती कशी राहील, 3 तास पोहोचून आपण कशा पद्धतीने ती चाचणी देऊ शकतो याचा पण तुम्हाला थोडंफार सराव करणं, अपेक्षा प्रत्येक वेळी प्रशासनाकडून ठेवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे त्याची पण तयारी तुम्हाला परीक्षा देताना करणं गरजेचं आहे. मला 3 तास जायचं आणि त्याच्यानंतर माझी टेस्ट द्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भरतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण सकाळी सराव करावा, तसं दुपारच्या वेळात पण साधारणतः हा सराव करणं गरजेचं आहे. सरावाच्या वेळी एक सर्वसाधारण आपला जो युनिफॉर्म आहे किंवा आपला जो पेहराव आहे, हा हाफ पॅन्ट टी शर्ट, म्हणजे जेणेकरून आपल्याला रनिंग मध्ये, आता थंडीचे दिवस आहेत मान्य आहे, परंतु त्यासाठी ट्रॅक पॅन्ट पण घालू शकतो. परंतु जो कम्फर्ट तुम्हाला मिळेल त्याच पद्धतीने तुम्ही तसा पेहराव घालून ती सराव करावा. तसंच आता सगळ्यांसाठी या गोष्टी पॉसिबल नाही आहेत, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करावा. शूज घालून आपण सराव करायचा आहे, कारण शेवटच्या वेळेपर्यंत तुम्हाला तुमचे जे पाय आहेत हे शाबूत ठेवायचे आहेत. त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी व्हायला नको, जेणेकरून तुमची जी फायनल टेस्ट आहे, फायनल शारीरिक क्षमता चाचणी, ही जी निवड समितीद्वारे घेणारी टेस्ट आहे, त्यावेळी तुम्हाला योग्य पद्धतीनं ते अंतर पूर्ण करायचं आहे. त्यामुळे तुमचे पाय पण योग्य स्थितीत असणं आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही चाचणी घ्याल, शक्यतो ग्लुकॉन डी वगैरे जे आपण ज्याला एनर्जी ड्रिंक म्हणतो, हे जर घेऊन गेलं ते पण तुमच्यासाठी बरं राहील, जेणेकरून तुम्हाला त्यावेळी थोडासा थकवा जाणवून झाला तर त्यामुळे तात्काळ एनर्जी मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुन्हा तेच मी तुम्हाला सांगू इच्छितो, चाचणीच्या वेळी हजर राहण्याची वेळ ही तुम्हाला 7चा टायमिंग दिला जाऊ शकतो, 7:30चा टायमिंग दिला जाऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुमची वेळ येईल
परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुमच्या चाचणीची वेळ येईल त्याच्यात 4 तास पण जाऊ शकतात, 5 तास पण जाऊ शकतात. म्हणजे जर 6:30 वाजता तुम्हाला बोलावलंय, तुमचा नंबर 12:30 किंवा 1 वाजता पण येऊ शकतो. तर तो जो कालावधी आहे, तो जो 5 तास, 4 तास हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुमच्या सोबत काहीतरी खाण्यासाठी सोबत असायला गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी तुम्हाला एकदा ग्राउंडच्या आतमध्ये गेल्यावर खाण्यासाठी बाहेर येऊ देणार नाहीत. त्यामुळे तुमच्याजवळ थोडेफार आपल्यासाठी काहीतरी खाण्याचे पदार्थ योग्य असणं बरोबर आहे. आपली शारीरिक क्षमता आता जर तुम्ही अंदाजे 2 ते 3 महिने हा जर शारीरिक क्षमता चाचणीसाठी आपली फिजिकल एफिशियन्सी वाढवण्यासाठी वेळ तुम्ही कन्सिडर करताय, तुम्हाला तेवढ्या दिवसामध्ये तुमची आपली चाचणी पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी जो जोर किंवा शक्ती लागणार आहे ती जर तुम्हाला तेवढी त्या लेवल पर्यंत घेऊन जायची आहे, तर दररोज कमीत कमी 35 ते 40 मिनिटं जलद चालणे, धावणे, गोळाफेक ह्यासाठी तुम्हाला सराव करायचा आहे. आणि जो तुम्ही सराव करणार तो प्रत्यक्ष त्याच पद्धतीने किंवा त्याच ट्रॅकवरती तशाच पद्धतीनं तेवढ्याच अंतरावरती सराव तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. कारण गोळाफेक हा जो आहे हा जो स्टँडर्ड वेट आहे आपला 7.25 किलोचा पुरुषांसाठी आणि 4 किलो महिलांसाठी, त्याच वजनाच्या गोळ्याने तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा फायनल आपली टेस्ट होईल त्या दिवशी कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही. जर तुम्ही त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही सराव करत असाल तर तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणार नाही. त्याचा रिझल्ट वेगळाच येऊ शकतो आणि त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला आपल्या फायनल सिलेक्शनवर होऊ शकतो. यासाठी तुम्ही सराव करताना योग्य त्या मार्गाचा आणि योग्य त्या वजनाचा वापर करावा. धावणे आणि गोळाफेक आधीच्या सरावासाठी सगळ्यांकडे त्या गोष्टी म्हणजे ते प्रॅक्टिस करत असतील असं नाहीये किंवा त्याचं नॉलेज असणं असं पण गरजेचं नाही. पण अशा वेळी आपण जो सराव करणार आपल्या शाळेतील अथवा महाविद्यालयातील जे काही आपले गुरुजन असतील, शारीरिक शिक्षणाचे सर असतील त्याच्याकडून माहिती घ्या. जर काही लोकांकडे शक्य असतील तर अशा सराव केंद्र आहेत किंवा काही इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये पण त्याचं ते मार्गदर्शन घेऊ शकतात. कारण काय आहे की आपण जी वैयक्तिक तयारी करतोय ह्यामध्ये तुम्ही तुमचं जे एंडोरन्स आहे किंवा तुमची जी प्रगती आहे हे तुम्ही डिसाईड करू शकत नाही. तुमचं मूल्यमापन तुम्ही स्वतः करू शकत नाही. जर हेच मूल्यमापन कुणी योग्य व्यक्तीने केले तर आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये काय कमतरता आहे किंवा मला प्रगतीसाठी आणखी काय करता येईल ह्या गोष्टी ते तुम्हाला सहजपणे सांगू शकतील. लक्षात घ्या, सरावासाठी कुणाचं मार्गदर्शन घेणं किंवा कुणाचं गायडन्स घेणं हे चुकीचं नाही आहे किंवा कमीपणाचं नाही आहे. त्यासाठी आपण घ्यावं जेणेकरून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्याकडून तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही तयारी कराल आणि तुम्ही उत्तीर्ण व्हाल. सरते शेवटी मी तुम्हाला एकच सांगू शकतो की ज्यावेळी आपण तयारी कराल तर ह्या कमीत कमी हे जी 3 सूत्र आहेत, नियमित अभ्यास किंवा सराव. आतापासून जी नोटिफिकेशन येईल साधारणतः तर त्या नोटिफिकेशन पासून तर फायनल तुमच्या याच्यापर्यंत नियमित अभ्यास म्हणजे लेखी परीक्षेचा अभ्यास, नियमित सराव म्हणजे आपल्या फिजिकल टेस्टचा सराव हा करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका. नियमित अभ्यास आणि नियमित सराव करा. हे झालं पहिलं सूत्र. दुसरं जे सूत्र आहे योग्य दिशेने अभ्यास म्हणजे तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जो सराव करताय हा योग्य दिशेने म्हणजे योग्य दिशा म्हणजे कोणती प्रगतीची दिशा. तुम्ही जो अभ्यास करताय आज जर तुम्हाला 100 पैकी 80 गुण मिळतायत, आज जर तुम्हाला 80 गुण मिळत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये 70 मिळत आहेत, 75 मिळत आहेत किंवा 78 मिळत आहेत तर ती तुमची योग्य दिशा नाही. तुमचं जर 80 मिळत आहे तर ते तुम्ही 85, 87, 90, 100 या दिशेने तुम्ही गेले पाहिजे. ही तुमची दिशा आहे. त्याचप्रमाणे जे तुम्ही शारीरिक चाचणीसाठी तयारी कराल, जो 16 मीटर आहे तो 5 मिनिटाचा जो कालावधी आहे तुमचा 5-5.5 मिनिटाचा कालावधी आहे तो तुमचा वाढायला नको. कमी म्हणजे वेळ तुमची कमी व्हायला पाहिजे, वेळ वाढायला नको, तुम्ही त्याच्या खाली यायला नको. जो गोळाफेकची तयारी कराल, ज्या गोळाफेक तुम्ही फेकणार जसं आपल्याला सांगितलंय की तुमचा 4 पेक्षा कमी नको, 4 पासून वरच तुम्ही गेले पाहिजे आणि कमीत कमी 8 मीटर जर तुम्ही फेकाल तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळतील. तसंच 100 मीटरची रनिंग आहे, जर तुम्ही 11.50 मध्ये जर तुम्ही 100 मीटरची रनिंग करत असाल तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळतील. ही जी दिशा आहे तुम्ही नेहमी प्रगतीची दिशा लक्षात ठेवा. आणि तिसरा जो पार्ट आहे आपल्याकडे या सगळ्या गोष्टी करताना आपल्या शरीराचं सातत्याने आणि गांभीर्याने लक्ष ठेवा.
कारण फिजिकल फिटनेस हे शेवटपर्यंत तुम्हाला कामी करणं आहे. कारण आता जो आहे सध्या आपण कुठल्या परिस्थितीत आहोत, आपल्या जगामध्ये काय सुरू आहे सगळ्यांची आपल्याला जाणीव आहे. कोरोना हा जो प्रकार आहे, सध्या थंडीचे दिवस आहेत. यामुळे तुम्ही अभ्यास करताना तुमचं कंटिन्युअस शारीरिक, ज्याला म्हणतो फिजिकल फिटनेस, हे कंटिन्युअस कायम कसं राहील. अभ्यास करताना असं नाही की मला सरांनी टेस्ट पेपर दिलेत, मी कंटिन्यू रात्रभर अभ्यास करणार, त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुमच्या फिजिकल टेस्टच्या सरावावर होणार, हे सुद्धा योग्य नाहीये. त्याच्यामुळं शारीरिक फिटनेस हे कंटिन्यू जोपर्यंत तुमची निवड होत नाही तोपर्यंत मेंटेन करणं हे पण अत्यावश्यक आहे. म्हणून मी पुन्हा सांगतो, हे यश संपादन करण्यासाठी, म्हणजे यश म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन आहे, हे करण्यासाठी तुम्ही ह्या कमीत कमी 3 सूत्रावरती लक्ष द्यावं आणि योग्य रीतीने सराव करावा आणि निवड करून घ्यावी, हेच माझ्याकडून अपेक्षित आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. हा जो सेशन आहे, आपण आपल्या शंका आणि सूचना ह्या आपण ह्याच्यानंतर करूया. धन्यवाद. विलास सर, मला होस्ट करा. राईट, चालेल. येस, परफेक्ट. तुमचं व्हिडिओ शेअरिंग तुम्ही बंद करा, फाईल शेअर करता येते. माझा व्हिडिओ ऑफ करतो. येस, शेअरिंग सुद्धा बंद करा. विभावरी मॅम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा and you can continue. तर मंडळी, विलास सरांनी आपल्याला खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे अगदी पोलीस दलाच्या विविध प्रकारच्या सेवांचे प्रकार सांगितले, त्यामध्ये एंट्री करण्याचे प्रकारही 4 प्रकार सरांनी सांगितले. प्रत्येक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा किंवा त्याच्यासाठी असणारं प्रमोशन हे कशा प्रकारचं असतं, त्याच्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता, त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे, तसेच परीक्षेमध्ये झालेले बदल, ही सगळी माहिती अगदी खूप छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशाची त्रिसूत्री सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. नियमित अभ्यास किंवा सराव, तसंच योग्य दिशेने अभ्यास आणि शारीरिक फिटनेस ही त्यांनी यशाची त्रिसूत्री आपल्याला सांगितलेली आहे. तर आता आपण आपल्याला जे दुसरे मार्गदर्शक लाभलेले आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. श्री समीर नारद सर यांचं शालेय शिक्षण सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज आणि महान खेळाडू ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेत झालेला आहे, म्हणजेच शारदाश्रम विद्या मंदिर इथं झालेला आहे. समीर सरांनी VJTI मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तर सरदार पटेल कॉलेजमधून डिग्री पूर्ण केलेली आहे.
श्री समीर सर यांना ब्लू स्टार सारख्या नामांकित कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा 6 वर्षाचा अनुभव सुद्धा आहे. पण मंडळी, या सगळ्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे जनसामान्यांना मदत करणं आणि मोटिवेट करणं ही त्यांना मिळालेली एक दैवी देणगी आहे. आणि म्हणूनच त्यांनी मोटिवेशनल स्पीकर बनण्याचं ठरवलेलं. समीर सर यांनी नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रेनर्स कडून मानसशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी 450 सेमिनार्स आणि वेबिनार्स घेऊन सुमारे 21,000 लोकांना प्रशिक्षित सुद्धा केलेलं आहे. लोकांना मोटिवेट करून 1 करोड सक्सेस स्टोरीज निर्माण करून भारताला महाशक्ती बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. सो आता आपण समीर नारद सर यांचं मार्गदर्शन घेऊयात. ओव्हर टू समीर सर. तुमच्यापैकी आता किती लोकांना वाटतंय की तुम्हाला पोलीस बनणं अगदी सहज शक्य आहे? तुमच्यापैकी किती लोकांना वाटतंय की हे जे चॅलेंज आहे तुम्ही एकदम इझिली मॅनेज करू शकता? हा प्रश्न तुम्हाला मी का विचारला? लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जगात 2 वेळेला बनते. कोणतीही गोष्ट जगात 2 वेळेला बनते. आता तुम्ही फेसबुकच्या मार्फत हे जे सेशन बघताय, हे फेसबुक सुद्धा कोणाच्या तरी डोक्यात आधी बनलं होतं. ज्या मोबाईलवरती, ज्या लॅपटॉपवरती सेशन तुम्ही बघताय, तो मोबाईल लॅपटॉप सुद्धा तरी कोणाच्या डोक्यात आधी बनला होता. हे इंटरनेट, तुम्ही घातलेले कपडे, तुमच्या घरात असलेला पंखा आणि जगातल्या सर्व गोष्टी ह्या 2 वेळेला बनतात. सर्वात आधी तुमच्या ते डोक्यात बनतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात बनतात. म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही पोलीस झालेलेच आहात. हो, तुम्ही पोलीस झालेलेच आहात. ज्या पदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते पद तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. हे तुमच्या मनात जोपर्यंत तुम्ही चित्र निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. इट इज व्हेरी सिंपल. फार कमी लोक असतात की त्यांच्या मनात एक क्लिअर एक चित्र निर्माण करतात. हे चित्र जर का तुम्ही निर्माण केलं तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीच रोखणार नाही. आय नो इट इज चॅलेंजिंग. खूप आव्हानात्मक आहे, खूप कठीण आहे. आता मी सुद्धा फर्स्ट टाइम या सर्व प्रोसेस ऐकत होतो. ती गोळाफेक असेल, रनिंग रेस असेल, कदाचित तुम्हाला अनेक वेळेला खाण्यापासून किंवा पाणी पिण्यापासून सुद्धा वंचित राहावं लागेल. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय कॅन अंडरस्टँड. मी समजू शकतो. पण या कठीण प्रसंगांमध्येच जो व्यक्ती जबरदस्त परफॉर्मन्स देतो त्यालाच तर हक्क आहे ना ते यश मिळवण्याचा. तुम्ही बोलाल की नाही, पाण्याची सुविधा असायला हवी, आम्हाला एकदम सावलीमध्ये ठेवायला पाहिजे, आम्हाला जेवायला द्यायला पाहिजे, आमचं एकदम परफेक्ट पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे, असं नाही होणार आहे. कारण की त्यांना सुद्धा टफ लोकांनाच निवडायचं आहे. त्यांना लेच्या पेच्या लोकांना निवडायचं नाहीये. मुंबई पोलीस बनण्याचा स्वप्न जर का तुम्ही बघत असाल, एखाद्या पदावर जाण्याचं स्वप्न बघत असाल, तर तेवढं मेंटली आणि फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं ह्या ज्या सुविधा शासनातर्फे कमीत कमी दिल्या जात आहेत त्याचं रिझन हेच असावं की तुम्ही मेंटली आणि फिजिकली, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे बघितलं जात आहे. डायमंड म्हणजे हिरा कसा बनतो माहितीये का तुम्हाला? डायमंड म्हणजे हिरा हा बेसिकली कोळशापासून बनतो. कोळसा हा ज्या वेळेला खूप प्रेशरमध्ये असतो, प्रचंड अशा प्रेशरमध्ये असतो, दाबाखाली असतो, त्या कोळशाचं रूपांतर हिऱ्यामध्ये होतं. मित्रांनो, कोळसा जर का मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात ना तर तुम्हाला 50 ते 100 रुपये किलोने अगदी सहज मिळेल. पण 1 किलो डायमंड घेण्याचा कदाचित आपण विचार सुद्धा करणार नाही. कारण की 1 किलो डायमंडची किती व्हॅल्यू असेल, किती किंमत असेल हे सुद्धा आपण विचार करू शकत नाही. पण त्या कोळशाचं रूपांतर डायमंड मध्ये, हिऱ्यामध्ये का झालं हा थोडासा विचार करा. कारण की त्या कोळशाने प्रचंड असा तणाव, खूप मोठा तणाव त्याने ऍक्सेप्ट केला आणि म्हणूनच त्याचं रूपांतर डायमंड मध्ये झालं. आणि ह्या ज्या प्रक्रियेमध्ये लाखो लोकांशी तुमचं कॉम्पिटिशन आहे, लाखो लोक अर्ज भरणार आहेत, उन्हामध्ये कदाचित तुम्हाला उभं राहावं लागणार आहे, पाण्यापासून, अन्नापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे, गोळाफेक असेल, रनिंग रेस असेल किंवा तुमची जी मराठीतली टेस्ट आहे 100 मार्काची ती टेस्ट असेल, या सर्व गोष्टींना खूप प्रेशर असणार. आय नो दॅट. पण ह्या प्रेशरला जो व्यक्ती ऍक्सेप्ट करेल, मान्य करेल, तोच व्यक्ती यशासाठी खरा दावेदार आहे.
तर तुम्ही यशासाठी खरे दावेदार आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. आज मुंबई आणि महाराष्ट्र हे टेररिस्ट लोकांच्या नेहमी हिट लिस्ट वरती असतं. हे मला तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अनेक घडामोडी सतत घडत असतात. तो अशा प्रसंगांमध्ये जर का तुम्ही पोलीस बनत असाल तर त्यासाठी तुम्ही मेंटली आणि फिजिकली किती स्ट्रॉंग असायला पाहिजे. आज अनेक लोकांचं रक्षण तुम्हाला करायचंय. जर का तुम्ही स्वतःच रक्षण करू शकला नाहीत, स्वतःच या टेस्टला पार पाडू शकला नाहीत, तर तुम्हाला, मला असं वाटतं, हक्क नाहीये या पोलीससाठी अप्लाय करायला. आय नो तुम्ही बोलाल की पॉलिटिक्स असतं, हे असतं, ते असतं, पण तुम्ही जर का प्रत्येक परीक्षेमध्ये टॉप मारलात तर ते तुम्हाला कसे काय वंचित ठेवतील हा विचार करा. प्रत्येक परीक्षेमध्ये तुमचं ध्येय तुम्ही ठरवायला पाहिजे की मला टॉप मारायचं आहे, म्हणजे मला सर्वात जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. माझी थोडक्यात तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. 2004 साली मी स्वतः इंजिनिअरिंग करत होतो VJTI या कॉलेजमध्ये. 2004 साली मी नापास झालो. 1 वर्ष घरी होतो आणि त्यावेळेला न युट्यूब होतं, न व्हॉट्सअप होतं, न इंस्टाग्राम होतं, न गुगल पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं की जिथून मला काही मोटिवेशन मिळालं असतं. आणि मी डिप्रेशन मध्ये होतो. सायकॅट्रिस्ट कडे माझी ट्रीटमेंट चालू होती. मी गोळ्या खात होतो. मी सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्याच्या मार्गावरती होतो. पण बाय गॉड्स ग्रेस, देवाच्या कृपेने काही चांगली पुस्तकं मी वाचली, काही चांगल्या ट्रेनिंग प्रोग्राम्सला मी उपस्थिती दाखवली आणि माझं माइंड पूर्ण शिफ्ट झालं. आणि ज्या इंजिनिअरिंग मध्ये मला 45% मिळाले होते, 3 विषयात मी नापास झालो होतो, त्याच इंजिनिअरिंग मध्ये मी महाराष्ट्रात 14वा आलो. 45% to 85% हा टप्पा मी पार केला. मी सर्व तुम्हाला लोकांना रिक्वेस्ट करेन, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी हे पुस्तक आवर्जून वाचा. आता तुम्ही म्हणाल हे पुस्तक आम्हाला कुठे मिळेल? माझ्यामध्ये तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये असाल. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आजच्या आज तुम्हाला मराठी आवृत्ती दिली जाईल. तुम्हाला जर का हवं असेल तुम्ही Amazon वरून किंवा फ्लिपकार्ट किंवा एखाद्या लोकल बुक स्टोअर मधून ते विकत घेऊ शकता. कारण की जेवढी तुमची मानसिक शक्ती जबरदस्त असणार तेवढेच तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असणार. लक्षात घ्या, मानसिक शक्ती जेवढी जबरदस्त असते त्याच पद्धतीने शरीर तुम्हाला साथ देतं. आणि म्हणून तुम्हाला स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवणं अतिशय आवश्यक आहे. आता स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला मी काही टेक्निक्स सांगणार आहे. बाय द वे, ह्या टेक्निक्स माझ्या लाईफमध्ये मी स्वतः वापरलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, ड्रॉपर टू टॉपर ही जर्नी मी कव्हर केली 2004 साली आणि त्यानंतर अनेक लोकांना मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप जबरदस्त असं यश त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या टेक्निक्स आहेत जे तुम्हाला मी आता शेअर करणार आहे, तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्या खूप महत्वाच्या असणार आहेत. अनेक लोकांनी त्या वापरल्यात आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार झालेले आहेत आणि तुमच्या सुद्धा आयुष्यात चमत्कार होऊ शकतात. आणि ह्या ज्या टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला मी सांगतोय, ह्या फक्त पोलीस भरतीपुरत्या मर्यादित नाहीयेत. पोलीस भरती झाल्यानंतर सुद्धा आयुष्यातले संघर्ष किंवा आव्हानात्मक परिस्थिती काही संपणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एक जबरदस्त अशी शक्ती तुम्हाला ह्या टेक्निक्स मधून, या तंत्रांमधून मिळू शकते. तर सर्वात पहिल्यांदा मी एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. बघा, जो माणूस एखादा विचार सतत करतो ना, कोणताही विचार तुम्ही सतत केलात तर तसेच तुम्ही बनता. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात व्हॉट यू थिंक यू बिकम. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. आता हे अगदी सोपं वाक्य आहे, पण होतं काय माहितीये का, 90% लोक 90% वेळेला त्यांना जे नकोय त्याचाच जास्त विचार करतात आणि फसतात. त्याचाच जास्त विचार करतात. आता उदाहरणार्थ, आता ही जी तुमची टेस्ट आहे, फिजिकल टेस्ट, आता पुरुषांसाठी 5 सेंटीमीटर ही छाती फुगवायची आहे. ते एखाद्या व्यक्तीची छाती धडधडायला लागली घाबरून आणि त्याला नेहमी भीती वाटायला लागली, बापरे छाती फुगेल का, तर छाती फुगणारच नाही. कारण की ज्यावेळी व्यक्ती प्रेशरमध्ये जातो त्यावेळेला त्याचं शरीर आकुंचन पावतं, स्टिफ होतं, कडक होतं आणि त्यावेळेला तुम्हाला ती छाती फुगवता येणार नाही किंवा प्रॉपर रनिंग करता येणार नाही आणि रनिंग करता करता कदाचित पडण्याचा किंवा अपघात होण्याचा खूप जास्त मोठा धोका तुम्ही निर्माण करू शकता. त्यामुळे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ह्या टेक्निक्स तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. बघा, जसं युट्यूब असतो, युट्यूब एक दोन उदाहरणं तुम्हाला देतो, त्यामुळे तुम्हाला अजून हे कन्सेप्ट, हे तंत्र अजून खूप सोप्या पद्धतीने मी सांगतो.
युट्यूब मध्ये जर का मी गेलो आणि पालक पनीर टाकलं किंवा हाऊ टू प्रिपेअर पालक पनीर कसं बनवायचं समथिंग असं काहीतरी टाकलं, तर मला पालक पनीर कसं बनवायचं ह्याचे व्हिडिओ येणार. आणि सतत असे मी 15-20 किंवा 25-30 असे व्हिडिओज बघितले. आणि दुसऱ्या दिवशी जर का मी माझा मोबाईल परत सुरू केला आणि परत युट्यूबवर गेलो, तर मला सर्वात जास्त व्हिडिओ खाण्याचे दिसणार. म्हणजे ते जेवण कसं बनवायचं, कुकिंगचे दिसणार. बरोबर आहे का? कारण की युट्यूब मध्ये एक तंत्र आहे, एक त्याला अल्गोरिदम असं म्हणतात, कॉम्प्युटरच्या भाषेत त्याला अल्गोरिदम म्हणतात. अल्गोरिदम म्हणजे काय की जे विषय तुम्ही जास्त सर्च करणार, शोधणार युट्यूब मध्ये, त्याच विषयाच्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला दाखवले जाणार. मी पालक पनीर कसं बनवायचं हे व्हिडिओ जास्त बघितले तर तुम्हाला क्रिकेट कसं खेळायचं हे व्हिडिओ दिसणार नाहीत. आणि जर का क्रिकेट कसं खेळायचं हे व्हिडिओ जास्त बघितलेत तर पालक पनीरचे व्हिडिओ दिसणार नाहीत. याचा अर्थ काय की ज्या गोष्टी जास्त सर्च होणार तुमच्या मार्फत युट्यूब मध्ये, तेच व्हिडिओ तुम्हाला दिसणार. आणि अगदी त्याच पद्धतीने तुमचं हे माइंड काम करते. अगदी त्याच पद्धतीने जो विचार तुम्ही परत 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 करत राहणार, त्याच पद्धतीचे अनुभव तुम्हाला मिळणार. जर का तुम्ही परत परत हाच विचार केला, परीक्षेला कदाचित मी विसरून जाईन, लेखी परीक्षेला मी गेल्यानंतर मी घाबरतो, मी विसरून जातो, मी विसरून जाणार, मी नापास झालो तर, धावताना मी पडलो तर, माझे मार्क्स गेले तर, मला जॉब नाही मिळाला तर, माझ्यावर उपासमारीची वेळ आली तर, मी बर्बाद झालो तर. मॅक्झिमम लोक हाच विचार करत असतात. रिप्लाय मी इन चॅट बॉक्स, त्या कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा, ह्या गोष्टी तुम्ही मान्य करता की नाही. मॅक्झिमम लोक त्यांना जे नको आहे त्याचाच जास्त विचार करतात आणि त्याच्यामुळे ते फसतात. आणि त्यांना कळत नाही की माझ्या आयुष्यात असं का झालं. मग ते नशिबाला, त्या शासनाला किंवा अनेक लोकांना दोष देत राहतात. तसं करू नका. दोष तुम्ही स्वतःला द्या. कारण की मराठीमध्ये असं म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही परत परत कोणता विचार करताय त्याच्यावरती हा पूर्ण गेम अवलंबून आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, सातत्याने चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा. हा युट्यूबचा जो कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितला हा नेहमी लक्षात घ्या. अजून एक सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो. जसं तुम्ही आरशासमोर जाता, आरशासमोर जर का उभे राहिलात तर तुम्ही जे कपडे घातलेले आहेत तो आरसा तुम्हाला दाखवतो. बरोबर. आता मी हा ब्ल्यू कलरचा ब्लेझर, ग्रीन कलरचा ब्लेझर आणि व्हाईट कलरचा टी शर्ट घातलेला आहे. सो त्याच पद्धतीचं रिफ्लेक्शन मला मिळणार आहे. ऍज सिम्पल ऍज दॅट. तर आरसा मला कधी बोलणार का, अरे हे बरोबर नाही रे, हे व्हाईट नको घालू, हे ना पिंक घाल, पिंक नाही स्काय ब्लू घाल, हे मस्त वाटेल. हे आरसा कधी सांगतो का? आरशाला काही देणं घेणं नाहीये. आरसा फक्त तुम्हाला रिफ्लेक्शन देण्याचं काम करतोय, प्रतिबिंब तुम्हाला दाखवण्याचं काम करतोय. तसंच तुमचं हे मन आहे, माइंड आहे किंवा हे ब्रह्मांड आहे किंवा ज्या देवाला, देवीला, संतांना तुम्ही कोणालाही मानता, ते फक्त तथास्तु तुम्हाला बोलण्याचं काम करतात. तुम्ही जो विचार करता त्याला ते तथास्तु बोलतात. आता तुम्ही जर का सतत हा विचार केलात, माझं सिलेक्शन होणार की नाही माहित नाही, मी खूप घाबरलेलो आहे, खूप पॉलिटिक्स असतं, मी कदाचित चक्कर येऊन पडेल, काय माहिती काय होणार माझ्या आयुष्यात, मला जॉबच नाही मिळणार, खूप मंदी आलेली आहे जगामध्ये, हाच विचार करत राहिलात तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी यशस्वी बनू शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही सतत आणि सतत तुम्हाला काय हवंय त्याचा विचार करा. त्या संदर्भातल्या काही टेक्निक्स, काही तंत्र तुम्हाला मी सांगेन. मला असं वाटतं तुमच्या प्रत्येकाकडे एखादा असा स्मार्टफोन नक्कीच असावा. राईट. तुमच्याकडे असा स्मार्टफोन नक्कीच असावा. आणि स्मार्टफोन जरी नसेल तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये भिंती तर नक्कीच असतील. तर तुमच्या भिंतीवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्ही मी पोलीस झालेलो आहे की जे पद तुम्हाला मिळवायचं आहे असा खूप चांगला मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. जर का तुमच्याकडे असा स्मार्टफोन असेल तर तुम्ही हा जे मोबाईलचा बॅक कव्हर आहे त्या मोबाईलच्या बॅक कव्हर वरती एखादं चित्र लावू शकता, मी पोलीस झालेलो आहे असं, किंवा लिहून ठेवू शकता. किंवा जो लॉक स्क्रीन असतो तुमच्या मोबाईलला, लॉक स्क्रीन आपण देतो, वॉलपेपर देतो, तिकडे मी पोलीस झालेलो आहे किंवा पोलिसांच्या संदर्भातला एखादं चित्र तुम्ही लावून ठेवू शकता. त्यामुळे काय होणार, सातत्याने तुमचं लक्ष तिकडे जात राहणार. बघा, ज्यावेळी एखादी बाई प्रेग्नेंट असते, गरोदर असते, तिच्या घरामध्ये उंदीर, मांजर, डुक्कर, बेडूक ह्यांची चित्र ती लावते का? अजिबात नाही. ती कोणाची चित्र लावते? ती लावते सुंदर गुटगुटीत बाळाची चित्र. का? कारण की सतत ते बघून 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 आपलं पण बाळ तसं छान आणि सुंदर व्हावं. तुम्ही माझ्या मते
जिम मध्ये तर नक्कीच गेला असाल, व्यायामशाळेमध्ये महात्मा गांधी किंवा अजून एखादा असा सडपातळ व्यक्ती असेल, त्याचा फोटो लावला जातो का? चार्ली चॅप्लिनचा वगैरे असा फोटो लावतो कोणाचा? अजिबात नाही. तिकडे बॉडी बिल्डर्स लोकांचे फोटो लावलेले असतात. आर्नोल्ड आणि जे मोठे मोठे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांचे फोटो लावलेले असतात. कशासाठी? सतत तुम्हाला मोटिवेशन मिळावं. कारण की वजन उचलत असताना बराच घाम निघत असतो, बरीच मेहनत करावी लागते, तर कुठेतरी एक मोटिवेशन मिळावं म्हणून ते चित्र समोर असतात. तसंच मित्रांनो, तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन, तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या घरात अनेक ठिकाणी जिकडे तुम्ही जास्त वेळ व्यतीत करता तिकडे पोलिसांच्या संदर्भातले चित्र लावून ठेवा. मी पोलीस झालेलो आहे, मी पोलीस होणारच, अशा संदर्भातलं एखादं चित्र मी लावून ठेवा. त्यामुळे तुम्हाला खूप जबरदस्त मोटिवेशन मिळेल. अजून तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही दिवसातून कमीत कमी 10 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा लिहू शकता, मी पोलीस झालेलो आहे, मी पोलीस झालेलो आहे, मी पोलीस झालेलो आहे, मी पोलीस झालेलो आहे. किंवा जे पद तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. बघा, तुम्हाला मी असं सांगत नाहीये की तुम्ही फक्त लिहित बसा 1000 वेळा आणि मेहनत वगैरे करणं सोडून द्या. मी असं सांगत नाहीये. पण ह्या टेक्निक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा बिलीफ वाढेल, तुमची एक श्रद्धा वाढेल तुमच्या ध्येयाच्या प्रती, आणि ते ध्येय तुम्हाला मिळवणं अगदी सहज शक्य होऊन जाईल. या मानसशास्त्राच्या काही टेक्निक्स आहेत. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, अदरवाईज मला खूप डेप्थ मध्ये बरेचसे व्हिडिओज, बरेचसे पीपीटी दाखवून सुद्धा मी एक्सप्लेन करू शकलो असतो. पण आता मला डिरेक्टली तुम्हाला मी सोल्युशन देत आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवून हे सोल्युशन्स, हे जे टेक्निक्स आहेत त्यांचा तुम्ही वापर करा. तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही जर का तुम्हाला ड्रॉइंग वगैरे करायला आवडत असेल तर तुम्ही पोलिसाचं एक चित्र सुद्धा दिवसातून एकदा करू शकता. जे सॉन्ग तुम्हाला आवडतं, पार्टी सॉन्ग, जे पार्टी सॉन्ग झिंगाट असेल का कोणतेही असेल, ते सॉन्ग लावा मोठ्या आवाजात आणि त्याच्यावर डान्स करा. त्याच्यावर डान्स करताना असा मनात विचार ठेवा, मी पोलीस झालेलोच आहे म्हणून मी डान्स करतोय. हे पूर्ण दिवस करायचं नाही आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही तुमची प्रॅक्टिस, मेहनत वगैरे सोडून पूर्ण दिवस ते कराल नाही. दिवसातून हार्डली 1 किंवा 2 मिनिट ह्यांच्यासाठी तुम्हाला द्यायचे आहेत. हार्डली 1, 2 किंवा मॅक्झिमम 5 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मी पोलीस झालेलो आहे, मी पोलीस झालेलो आहे, यस मी पोलीस झालेलो आहे, यस मी पोलीस झालेलो आहे, अशा एनर्जीने रेकॉर्ड करा आणि ते वाक्य परत 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 ऐकत राहा. कधी? ज्यावेळी तुम्ही धावताय, रनिंगची प्रॅक्टिस करताय किंवा अजून कोणते तरी वॉकिंगची प्रॅक्टिस करताय किंवा जिम करताय, त्यावेळी सातत्याने ते वाक्य ऐकत राहा. कारण की माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो. मी सातत्याने जो विचार करणार आहात तसेच तुम्ही बनणार आहात. म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक चांगले विचार करायचे आहेत. बघा, नकारात्मक विचार करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते का? अजिबात नाही. वाईट सवय लावण्यासाठी मेहनत करावी लागते का? अजिबात नाही. त्या आपोआप लागतात. नकारात्मक विचार अगदी ऑटोमॅटिक येतात. पण सकारात्मक विचार करण्यासाठी, चांगल्या सवय लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच्या काही पायऱ्या तुम्हाला मी इकडे सांगत आहे. अतिशय बेसिक अशा या टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत, यांचा तुम्ही आवर्जून वापर करा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक अफलातून टेक्निक मी शेअर करणार आहे. अतिशय जबरदस्त टेक्निक, जी स्वतः सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू त्याचा वापर करतात. आणि माझं लवकरच एक पुस्तक प्रदर्शित होणार आहे. त्या पुस्तकामध्ये ह्या सर्व टेक्निक्स बद्दल मी माहिती दिलेली आहे. रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला डोळे बंद करून कल्पना करायची आहे, इमॅजिन करायचं आहे की तुमचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्या वर्दीमध्ये, त्या ड्रेसमध्ये तुम्ही उभे आहात, छाती अगदी तुमची फुलून आलेली आहे, आनंदित झालेले आहात, असं चित्र तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या आधी बघायचं आहे. रोज रात्री झोपण्याच्या आधी फक्त 5 मिनिट द्या. किती? फक्त 5 मिनिट. जास्त वेळ नाही सांगणार तुम्हाला, फक्त 5 मिनिट. लक्षात घ्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे मर तुम्ही मरताय, ते पोलिसाचं पद मिळवण्यासाठी, ते पद ऑलरेडी मिळालेलं आहे. हे स्वप्न बघायला किती मजा येईल, किती धमाल येईल. फक्त 5 मिनिट आणि अगदी आनंदाने झोपून जा. हे जर का रोज 5 मिनिट रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार होतील की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. आता हे नेमकं कसं होतं, काय होतं, ह्याच्या जर का डेप्थ मध्ये तुम्हाला जायचं असेल तर पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी खूप जबरदस्त पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक, त्या पुस्तकाची मराठी आवृत्ती तुम्हाला मी ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. ते तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला वाचायचं असेल तर. म्हणजे जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल
तर ही टेक्निक ट्राय करून बघा, फक्त 5 मिनिट रात्री झोपण्याच्या आधी. आता तुम्ही बोलाल, हा तर सर्व खयाली पुलाव आहे, दिवसभर मेहनत कोण करणार, धावणार कोण, अभ्यास कोण करणार? मी कुठेही असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी इमॅजिन करा तुम्ही पोलीस झालेले आहात आणि पूर्ण दिवसभर मजबूत टाइमपास करा, दिवसभर चॅटिंग करत राहा, 12 वाजेपर्यंत झोपा, कसाही डाएट पॅटर्न फॉलो करा, असं मी कुठेही सांगितलेलं नाहीये. या सर्व गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे, पण त्याबरोबर तुम्हाला हे चित्र तुमच्या मनात निर्माण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो. तुम्ही जीपीएस सिस्टीम ह्याचा वापर केला असेल बघा, स्मार्टफोन मध्ये एक मॅप असतो, तुम्ही बऱ्याच वेळेला बघितला असेल. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल आणि जर का तुम्हाला रस्ता माहिती नसेल तर तुम्ही काय करता, तर तुम्ही त्या जीपीएस सिस्टीम मध्ये तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे ठिकाण टाकता आणि ते ठिकाण टाकल्यानंतर तो मोबाईल तुम्हाला मॅप दाखवतो, मार्गदर्शन करतो आणि त्या रस्त्यावरती जर का तुम्ही तुमची गाडी चालवलीत, बाईक चालवलीत किंवा चालला धावला तर तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता. मोबाईल मध्ये जर का तुम्ही डेस्टिनेशन किंवा तुमचं ठिकाण टाकलं जिकडे तुम्हाला पोहोचायचं आहे, तर गाडी आपोआप चालत नाही, बाईक आपोआप चालत नाही. चालवायचं तर तुम्हालाच आहे किंवा त्या ड्रायव्हरला आहे, पण उत्तम, अतिशय जबरदस्त असं मार्गदर्शन मिळतं, राईट? त्याच पद्धतीने ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तुम्ही ते चित्र टाकता की तुम्हाला नेमकं काय हवं आहे, त्यानंतर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळायला लागतं. लक्षात घ्या, धावत असताना जो फिजिकल स्टॅमिना तुम्हाला हवा आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी ज्या वेळेला माझ्या फिजिकल टेस्टला जाणार त्यावेळी मी खूप एनर्जेटिक, ज्यावेळी सकाळी असेल ना, सकाळीच माझी टेस्ट झाली पाहिजे, जास्त दुपारपर्यंत जायला नको, किंवा मला यश मिळवायचं आहे त्यावेळी एक शक्ती मला हवी आहे, तर त्यासाठी तुम्हाला ह्या टेक्निकचा वापर करणं आवश्यक आहे. अतिशय साध्या आणि सोप्या टेक्निक्स आहेत आणि ह्या टेक्निक्स फॉलो करायला तुम्हाला काही 2 ते 3 तास लागणार नाहीयेत. ह्या ज्या टेक्निक्स तुम्हाला मी सांगितल्या, हार्डली 5 ते 7 मिनिटं जर का तुम्ही सातत्याने दिलं तर त्यामुळे तुमचा जो सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला अंतर्मन असं म्हणतात, तो तुम्हाला खूप जबरदस्त अशी मदत करेल. अतिशय अफलातून अशा टेक्निक आहेत. स्वतः ह्या टेक्निकला व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात. रात्री झोपण्याच्या आधी कल्पना करणं, ह्याला व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात, कल्पना चित्र निर्माण करणं असं म्हणतात. स्वतः विराट कोहली या तंत्राचा अनेक वर्षांपासून वापर करतोय. तुम्ही गुगलमध्ये जाऊन सर्च करा विराट कोहली अँड व्हिज्युअलायझेशन, तुम्हाला कळेल. सचिन तेंडुलकर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हिज्युअलाइज करायचा. ह्या टेक्निक्स कुठेही वापरता येऊ शकतात. पोलीस भरती तर हा एक भाग झाला, त्या व्यतिरिक्त आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी या टेक्निक्सचा, या तंत्रांचा तुम्ही वापर करू शकता. स्वतः मी या टेक्निकचा वापर करून ड्रॉपर 45% मिळालेला नापास झालेला एक मुलगा ते 85% मिळालेला एक टॉपर अशी जर्नी कव्हर केली होती, ड्रॉपर टू टॉपर. आणि अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवलेले आहेत. साधी आणि सोपी अशी टेक्निक आहे. रोज रात्री झोपण्याच्या आधी ते कल्पनाचित्र निर्माण करा की खरोखरच तुम्हाला ते यश मिळालेलं आहे आणि आनंदित होऊन जा. ही टेक्निक फॉलो करताना आनंद निर्माण करा. जर का तुम्हाला आनंद अश्रू येत असतील, जबरदस्त. जर का तुमच्या अंगावर शहारे येत असतील, जबरदस्त. चेहऱ्यावर एक छान अशी स्माइल येत असेल, जबरदस्त. अशा पद्धतीने तुमच्या भावनांचा सुद्धा वापर करा रोज रात्री झोपण्याच्या आधी. आणि दिवसभरातून तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्हाला सतत दिसणारच आहे. तुमचा मोबाईलचा पासवर्ड जो असेल ना, जर का तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तुम्ही नक्कीच तुमच्या मोबाईलला पासवर्ड दिलेला असेल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, तुमच्या पासवर्ड मध्ये सुद्धा तुमचं ध्येय ठेवा. काय आहे तुमचं ध्येय? पोलीस. आणि त्या पोलीस बनण्यासाठी ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात, जे पद तुम्हाला मिळवायचं आहे, ते पद त्या पासवर्ड मध्ये टाका. काय होईल? दिवसभरातून 50 ते 100 वेळा तुम्ही तो पासवर्ड टाईप करणार आणि परत ती गोष्ट रिपीट केल्यामुळे तुमच्या अंतर्मनामध्ये ती प्रोग्राम होऊन जाणार आणि त्याच पद्धतीच्या घटना, त्याच पद्धतीची लोक तुमच्या आयुष्यात येणार. अतिशय साध्या आणि सोप्या या टेक्निक्स आहेत. तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होणार आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे की तुमच्या ज्या यशोगाथा आहेत, यशोगाथा म्हणजे सक्सेस स्टोरीज, तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवाल. आम्ही इकडेच आहोत. विलास सर आहेत. विलास सरांना सुद्धा तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करायचा असेल, विलास सरांचा तर दांडगा असा अनुभव आहे या क्षेत्रातला, किंवा तुम्हाला कोणतंही मोटिवेशन जर का हवं असेल, मदत हवी असेल, तुम्ही मला सुद्धा संपर्क करू शकता. सो एवढंच बोलून मी इकडे तुमची रजा घेतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता नक्कीच विचारू शकता.
चॅट बॉक्स मध्ये जो कमेंट बॉक्स आहे तिकडे तुमचे प्रश्न टाका. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही तुम्हाला विचारायचं असेल ते नक्कीच तुम्ही मेन्शन करा. आणि त्या व्यतिरिक्त हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बघा, साधा सोपा नियम आहे, जे आपण जगाला देतो तेच आपल्याकडे असंख्य पटीने परत येत असतं. म्हणून जर का काही चांगल्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्यात तर तुम्हाला नकळतपणे त्या लोकांचे आशीर्वाद मिळतात. म्हणून ह्या व्हिडिओला मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ इव्हन तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, इंस्टाग्राम असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड करू शकता, ज्या निमित्ताने अनेक लोकांपर्यंत हे मार्गदर्शन पोहोचेल आणि ज्या त्यांच्याकडून चुका होणार असतील कळत नकळतपणे त्या त्यांना अवॉइड करता येतील आणि खूप जबरदस्त असं यश त्यांना मिळवता येईल. सो फील फ्री अँड शेअर युअर क्वेश्चन्स. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्कीच विचारू शकता. यू कॅन पुट युअर क्वेश्चन्स इन दी कमेंट बॉक्स. कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. पुढचा 15 मिनिट ते अर्धा तास आपण प्रश्न उत्तर ह्याच्यासाठी ठेवलेला आहे. सो तुम्हाला जे कोणते प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता आणि जर तुमचे कोणतेच प्रश्न नसतील तर आपल्याला हे सेशन थांबवावं लागेल. सो फील फ्री अँड आस्क युअर क्वेश्चन. जे प्रश्न असेल तुम्ही मला विचारू शकता. सो विभावरी मॅम, तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन तुम्ही एकदा क्वेश्चन्स कन्फर्म करू शकता आणि ते क्वेश्चन्स आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फील फ्री अँड शेअर युअर क्वेश्चन्स. तुमचे जे पण प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ समीर सर, तुमचं जे पुस्तक आहे, तुम्ही जे पुस्तकाचं सांगितलं पुस्तक, त्याचं नाव त्यांना रिपीट करून हवंय. येस, मी नाव परत एकदा रिपीट करतो. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. हे पुस्तक मराठी अनुवादित सुद्धा अवेलेबल आहे. तेजस देशमुख यांनी प्रश्न विचारलाय, पोस्ट भरतीसाठी कशी तयारी करावी आणि कोणती पुस्तके वाचली पाहिजे? माझ्यामध्ये विलास सर ह्याचं उत्तर देऊ शकतील. विलास सर, तुम्ही तुमचा व्हिडिओ सुरू करू शकता, व्हिडिओ अँड ऑडिओ. विलास सर, तुमचा तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ सुरू करा, ज्या निमित्ताने तुम्हाला उत्तर देता येईल. तोपर्यंत विभावरी मॅम, तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकता. अजून माझ्या संदर्भात कोणता क्वेश्चन आला असेल तर. MSCIT बद्दल सुद्धा एक प्रश्न आहे, तर मला वाटतं विलास सर त्याबद्दल सांगू शकतील का? येस, विलास सर, तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन करा, ज्या निमित्ताने तुम्हाला प्रश्नांना उत्तर देता येतील. आहे सर, आवाज येतोय? येस येस, गो अहेड विलास सर. पोलीस भरतीच्या संदर्भात आपल्याकडे विद्याभारती प्रकाशनाचं पण चांगलं पुस्तक उपलब्ध आहे. त्याचं नाव पण पोलीस भरतीच आहे, विद्याभारती प्रकाशन. आणि MSCIT कंपल्सरी आहे का, असाही एक आपल्याला प्रश्न. MSCIT कंपल्सरी नाहीये मॅडम. आपण ते सर्टिफिकेशन नंतर पण सबमिट करू शकतो, परंतु जर आपल्याकडे ते प्रमाणपत्र असेल तर आपण त्याला आताच भरतीच्या अर्जासोबत अटॅच करू शकतो. अजून एक प्रश्न आहे, अजूनपर्यंत तयारी केली नाहीये तर आता स्टार्ट कशी करायची असं विचारलंय. 100% आता तयारी करू शकता, काही हरकत नाही. फक्त तुमच्याकडे तो जोश असायला पाहिजे. ही तयारी काही तेवढी मोठी नाही आहे. तुम्ही 2 महिन्यामध्ये ह्या जी शारीरिक क्षमता चाचणी आहे किंवा जी लेखी परीक्षा आहे याला तुम्ही 2 महिन्याचा अभ्यास, 12वीची कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे, 12वी तुम्ही उत्तीर्ण झालात, त्याच्यामुळे तुम्ही सहजरित्या हे जे अचिव्हमेंट आहे ते घेऊ शकता 2 महिन्यात. त्याच्यामुळे अजूनही उशीर झालेला नाही, तुम्ही आता तयारीला सुरुवात करू शकता. आपल्याकडे एक शेख सरांनी प्रश्न विचारलाय, 10वी नंतर त्यांनी IT डिप्लोमा केलेला आहे, तर मी कुठल्या पोस्टसाठी योग्य आहे असं आणि त्याच्यासाठी कुठलं ट्रेनिंग करायला पाहिजे असं त्यांनी विचारलं.
आता कसं आहे, आपल्याकडे जे ड्रायव्हर भरती होते त्यासाठी पण काही ठिकाणी आणि जे टेक्निकल पोस्ट आहेत पोलिसांमध्ये ITI चालतोय, परंतु आता अजून तरी आपल्याला 12वी हा कंपल्शन त्यांनी दिलेला आहे. त्यांच्याकडे ITI असेल तर ते बाकीच्या गव्हर्नमेंट क्षेत्रात ते अर्ज करू शकतात, पण पोलिसांसाठी सध्या तरी ती कॅटेगरी आपल्याकडे अवेलेबल नाही. अजून एक आपल्यासाठी प्रश्न आहे, पोस्ट भरतीसाठी गुणसंदर्भ कसा असेल? मला वाटतं आपण मगाशी माहिती दिली आहे का त्याच्याबद्दल? मॅडम परत रिपीट करा का, मला थोडंसं पोस्ट भरतीसाठी गुणसंदर्भ कसा असेल? हा पोस्टासाठी पोस्ट भरतीसाठी पोस्टाची भरती ही म्हणजे संपूर्ण भारताकरता असते आणि त्याच्यामध्ये पण आपण 12वीच त्याचं क्वालिफिकेशन आहे. त्याची पण ऑनलाईन परीक्षा होते आणि ते पण ऑल इंडिया मेरिट सिलेक्शन वरती असते. दिवसातून किती तास अभ्यास करायला पाहिजे असा एक आपल्याला प्रश्न दिला. हा प्रश्न चांगला आहे, परंतु त्याचं उत्तर त्यांच्याकडेच अवेलेबल आहे. प्रश्न कसा आहे की त्यांची पूर्वतयारी किती झालेली आहे हे त्यांनाच माहिती आहे. जर आपल्याला 4 विषय आहेत आणि हे 4ही विषय म्हणजे 12वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आपण आतापर्यंत केलेला आहे त्याच्या अनुषंगानेच हे सगळे प्रश्न विचारले जातात. तर 12वी पर्यंत तुम्ही किती अभ्यास केलाय, तुम्हाला किती त्या विषयाचं मराठी व्याकरण साधारण आपण 7वी पासून मराठी व्याकरण आपल्याला 5वी पासूनच सुरुवात होते आणि 8वी पर्यंत आपण मराठी व्याकरण शिकतो, त्याच्यानंतर मराठी व्याकरण शिकत नाही. त्याच्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास 8वी वर्गापर्यंतच असतो. अंकगणित हे पण आहे 10वी पर्यंतच्या ज्या काही आपल्या कसोट्या आहेत गणिताच्या त्याच्यावरतीच साधारणतः ते गणिताचे प्रश्न आहेत. आणि करंट अफेअर्स किंवा जनरल नॉलेज हा जो प्रश्न आहे हा पण आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटी आपण किती आतापर्यंत अपडेट आहोत सामान्य ज्ञान आणि आपल्या चालू घडामोडीवरती हे पण आहे. आणि हा जो एक विषय परत राहतोय आपला बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणीमध्ये पण साधारणतः आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत ह्याच्यामध्ये जी 12वी पर्यंतच्या आधारित परीक्षा असते ह्याच्यावरती पण आपण जास्त म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण IAS किंवा MPSC ह्या दर्जाचे प्रश्न विचारले जात नाही, त्या 12वीच्या दर्जाचेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सर्वसाधारणपणे आपण 2 ते 2.5 तास जरी तुम्ही ह्या विषयावरती तुम्ही लेखी परीक्षेचा अभ्यास केला तर तुम्हाला सहजरित्या त्या तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता. अजून एक तसाच प्रश्न होता, मला वाटतं त्यांनाही याचं उत्तर मिळालं असेल. पोलीस भरतीसाठी सर्व सब्जेक्टसाठी कोणती पुस्तकं घ्यायला हवीत? आता आपल्याकडे मी आताच बोललो विद्यार्थी प्रकाशन पण आहे, सह्याद्री प्रकाशन पण आहे. या दोन्ही पुस्तकं तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे माहिती आता यावर्षीचं त्यांनी अपडेट पण केलेलं आहे, यावर्षीची नवीन आवृत्ती पण काढली आहे. तर दोन्ही प्रकाशनाची पुस्तकं तुम्ही त्यासाठी रेफर करू शकता, सह्याद्री आणि विद्याभारती. आणि एक प्रश्न आहे की फ्लिपकार्ट आता आणि मी अमेझॉन वर उपलब्ध आहेत आणि सर्व ठिकाणी. हा बोला सर. बोला सर. एक प्रश्न आहे की ओपन कास्टला किती मेरिट लिस्ट आहे? वयोमर्यादा नाही, ओपन कास्टला मेरिट लिस्ट किती आहे? ओपन कास्ट साठी किती मेरिट लिस्ट आहे? नाही मॅडम, मेरिट लिस्ट हा नाही बघा, नाही मेरिट लिस्ट हा जो प्रश्न आहे हा आताच कोणी सांगू शकत नाही. मेरिट लिस्ट कशी असते की हे जे कॅन्डिडेट आपण ज्यावेळेस लेखी परीक्षा देणार त्यामध्ये किती आपल्याला काय नॉर्मल पहिला जो ह्या आधी GR होता तो 1501 म्हणजे आपल्याला जर 12,000 जागा असतील, 12,000 जागा असतील तर 12,000 गुणिले 15 जर केला आपण तर साधारणतः आपण ज्याला विचार करतो 60,000 म्हणजे 6 लाख. 1501 12,000 जागा आहेत तर गुणिले 15 करावं लागणार. तेवढे कॅन्डिडेट आपल्याला मैदानी परीक्षेसाठी घ्यायचे. 1501 हा एक सर्वसाधारण फॉर्म्युला आपण ठेवला होता. त्याच्यामुळे मेरिट सिलेक्शन हे आताच आपण सांगू शकत नाही, ओपन किंवा कॅटेगरीमध्ये पण नाही. कारण जेव्हा ती आपण जसं नीट किंवा JEE ची एक्झाम असते ना त्याच्यानुसारच जसं आपण ज्याला काय म्हणतो आपण तुमच्या गुणवत्ता यादी आहे ही त्यावेळी जी मुलं परीक्षा देतील त्याच्यावरच आधारित आहे. असं आपल्याला ठरलेलं नाही की 80% मिळाले तर तुम्ही मेरिट मध्ये आलात किंवा 70% मिळाले तर मेरिट मध्ये आलात.
असं ह्याच्यामध्ये नसते. ह्याच्यामध्ये फक्त काय दिलंय 35% आणि 40% ही तुमची पासिंग लिमिट आहे. पण पासिंग लिमिट वरती काही होत नाही. हे तुम्हाला मेरिट मध्येच होते आणि मेरिट हे कधी ठरवलं जाते जेव्हा सगळे विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण होते. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा असा एक आपल्याला प्रश्न आलेला आहे. आता आपण जर याआधी महा ऑनलाईन पोर्टल होतं मॅडम, त्या महा ऑनलाईन पोर्टल मध्ये आपल्या सर्वप्रथम आपल्याला एक आपलं स्वतःच लॉग इन आयडी क्रिएट करावं लागतं, ज्याच्यामध्ये आपला ईमेल आयडीचा समावेश असतो आणि पासवर्डचा समावेश. जेव्हा आपण लॉग इन आयडी क्रिएट करतो त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करतो आणि त्याच्यानंतर आपली वैयक्तिक माहिती, आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद कराव्या लागतात. आणि त्यानंतर सगळ्या ह्या माहिती, आपली वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा पत्ता, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय केलंय, जसं MSCIT केलंय ते तुमच्याकडे आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते तुमच्याकडे, ह्याची नोंद त्याच्यात करावी लागते. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी हा अर्ज पूर्ण म्हणजे माहिती, आपली वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं जे परीक्षा शुल्क आहे हे भरावं लागतं, ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं. त्याच्यानंतरच तो अर्ज पूर्ण होतो. जोपर्यंत आपण महाजीओई पोलीसचं आपलं हे नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत अर्ज पण सध्या आपण भरू शकत नाही. तर महापोलीस जीओई ह्या साईटवरती आपल्याला अर्ज उपलब्ध होईल. पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेमध्ये इंग्लिश हा विषय आहे का असा एक प्रश्न. आता सध्या जे नोटिफिकेशन आहे मॅडम त्याच्यामध्ये 4च विषय आहेत आपले, त्याच्यामध्ये इंग्लिशचा अंतर्भाव अजून तरी नाही. मला वाटतं सर बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तरं दिलेली आहेत, अजून कंटिन्यू करायचंय का? येस मॅम, क्वेश्चन्स असतील तर आपण आन्सर त्यांना देऊया. एक्झाम पेपर्स MPSC कंपनी सेट करणार का असं विचारलेलं आहे. नाही, MPSC अजून तरी आपल्याकडे जी म्हणजे भरती प्रक्रिया आहे ही महाराष्ट्र पोलीस बोर्ड यांच्याद्वारेच राबवली जाते, MPSC द्वारे नाही. त्याच्यामुळे अजून तरी सर्व अधिकार हे महाराष्ट्र पोलीस भरती बोर्डाकडेच आहेत. MPSC हे स्वतंत्र बोर्ड आहे, त्यांचा अजून याच्याशी काही एक संबंध नाही. असा एक अजून एक छोटासा प्रश्न आहे, पोलीस भरतीसाठी काही कॅन्डिडेट्सना चष्मा असेल तर या कॅन्डिडेटला काही प्रॉब्लेम होईल का असं विचार. परंतु चष्मा किती आहे, कारण 6x6 6x9 पर्यंत हे जरा 6x9 हा एक ऍक्सेप्टेबल नंबर आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा नंबर नेमका किती आहे हे पण आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. कारण तो मेडिकल टेस्ट मध्ये अजून तरी, कारण का प्रत्येक पोलीस भरतीमध्ये, पोलीस भरती का डिफेन्स असेल 6-9च्या खाली आपण ऍक्सेप्ट करत नाही. तरी आता फायनल नोटिफिकेशन जेव्हा येईल त्यामध्ये तो क्लॉज असतो, तो आपल्याला एकदा चेक करावा लागेल. सर आपले प्रश्न बहुतेक बऱ्याच प्रश्नांची आपण उत्तरे दिलेली आहेत सर. एक क्वेश्चन इकडे आलेला आहे सर, शरीरावर टॅटू असेल तर उमेदवार भरती करता अपात्र ठरू शकतो का? नाही, टॅटू साठी अजून तरी सध्या कुठल्याही प्रकारचं वेगळं नोटिफिकेशन नाही आहे. पण कोड असेल तर त्याच्यासाठी असू शकते. तो टॅटू नेमका कुठल्या पद्धतीने केलाय याच्या तरी अजून तरी काही वेगळं म्हणजे अपात्र ठरवण्यासाठी कारण अजून निश्चित केलेलं नाही. इकडे अजून एक प्रश्न आलेला आहे, CCC कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट असेल तर चालेल का? CCC कम्प्युटर हा जो आहे म्हणजे सर्टिफिकेशनचा डिप्लोमा आहे हा MSCITच्या दर्जाचाच आहे. त्याच्यामुळे तो काही त्याला पण आपण व्हॅलिडिटी आहे असंच मान्य करू शकतो. आणि ती पण एक जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे जे बोर्ड्स आहेत आपले, जसं महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याची जी बेसिक दर्जा आहे त्याच दर्जाची परीक्षा आहे, ते सर्टिफिकेट चालू शकते. आता एक माझ्यासाठी प्रश्न आलेला आहे फायनली, की माइंड पॉझिटिव्ह कसं ठेवायला हवं. मी तुम्हाला ह्या ज्या टेक्निक्स सांगितल्या सर्व, ह्या कोणत्याही टेक्निक्सचा तुम्ही वापर बेसिकली करू शकता रेग्युलर बेसिसवरती
पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्यामार्फत सुद्धा एक सकारात्मकता तुमच्यात निर्माण होईल. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की इव्हन तुम्ही माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणखी माझ्या युट्यूब चॅनलवरती मोर दॅन 100 व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं त्या संदर्भातलं डिटेलमध्ये मार्गदर्शन मी केलेलं आहे. किंवा अनेक पुस्तकं आज अवेलेबल आहेत, अनेक मोटिवेशनल व्हिडिओज अवेलेबल आहेत युट्यूबमध्ये. त्यांचा सुद्धा तुम्ही एक आधार घेऊ शकता. पण पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्वाची आहे, कारण की सर्व तुम्ही पूर्ण 2 महिने खूप जबरदस्त अशी तयारी केलीत, पण ज्या वेळेला तुम्हाला नेमका परफॉर्मन्स द्यायचा आहे त्यावेळी तुम्ही नकारात्मक विचार केलात तर तुम्हाला हवं तसं यश मिळणार नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, की ज्या वेळेला तुम्ही पोलीस भरतीसाठी जाणार आहात त्यावेळेला तुम्हाला ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे. एक महत्वाचा मुद्दा मी इकडे सांगू इच्छितो की 2 महिने किंवा 3 महिने किंवा जेवढा काही काळ तुम्ही जबरदस्त अशी मेहनत केलीत, फिजिकली, मेंटली, तुमचा बुद्धिमत्ता वगैरे A to Z सर्व तुम्ही एकदम जबरदस्त तयारी केलेली आहे. पण नेमक्या परीक्षेच्या वेळेला किंवा नेमक्या धावण्याच्या वेळेला किंवा त्या गोळाफेक करण्याच्या वेळेला तुम्ही जर का ढेपाळलात, नकारात्मक विचार केले तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही. तर मी तुम्हाला अजून एक सल्ला देईन जो स्वतः महेंद्रसिंग धोनी त्याच्या आयुष्यामध्ये त्याने वापरला होता. महेंद्रसिंग धोनी खेळत असताना किती रिलॅक्स असतो हे मला तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कारण की महेंद्रसिंग धोनी ज्या वेळेला मैदानात असतो त्यावेळेला तो त्या खेळाचा आनंद लुटतो, तो त्या गेमला एन्जॉय करतो. आणि त्याने आधी जबरदस्त अशी मेहनत घेतलेली असते. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही आधी जबरदस्त मेहनत करा आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या भरतीसाठी उभं राहायचं आहे, तुमची फिजिकल टेस्ट असेल किंवा तुमची कोणतीही टेस्ट असेल, त्यावेळी खूप आनंदाने आणि एकदम बिनधास्तपणे तुम्ही त्याला सामोरे जा. कारण की तुमचं हे शरीर आहे, ह्या शरीराची जी हालचाल आहे किंवा बॉडी लँग्वेज आपण त्याला म्हणतो, देहबोली म्हणतो, ही चांगली कधी राहते ज्यावेळी मनात विचार चांगले आहेत. तुमची छाती फुगवणं असेल, धावणं असेल किंवा तुमची मेमरी, तुमची स्मरणशक्ती तुम्हाला मदत करणं असेल, या सर्व गोष्टी शक्य होतात ज्या वेळेला तुम्ही आनंदी असता, प्रसन्न असता. आणि म्हणूनच तुम्हाला जबरदस्त मेहनत करायची आहे. अनेक टेक्निक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत, तुम्ही परत एकदा ते रेफर करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुमची भरतीची परीक्षा असेल, ज्यावेळी ती धावण्याची परीक्षा असेल, त्यावेळेला त्याचा आनंद घ्या. तुम्ही स्वतः जिंकलेलेच आहात. ह्याच एका आविर्भावात, याच एका जोशमध्ये त्या परीक्षेला जा, बघा किती धमाल येईल आणि अगदी सहजगत्या तुम्ही त्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेले असतील. कारण की तुम्ही नकारात्मक विचार केला, तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही. 2 महिने 3 महिने केलेली सर्व मेहनत किंवा गेल्या 1 वर्षाची केलेली मेहनत पूर्ण पाण्यात जाईल. तसं घडायला देऊ नका. शेवटच्या क्षणाला हार मानू नका. तिथे कितीही गर्दी असेल, कितीही कठीण प्रसंग आला, पाणी अवेलेबल नसेल, खायला अवेलेबल नसेल, तरी सुद्धा मला मेंटली स्ट्रॉंग राहायचं आहे, त्या प्रोसेसला एन्जॉय करायचं आहे. सर, आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलचं नाव एकाने विचारलेलं आहे. युट्यूब चॅनलचं नाव आहे समीर नारद. आता ज्या चॅनलवरती किंवा ज्या आता पेजवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ते समीर नारद नाव जर का तुम्ही सर्च केलं युट्यूब इथे तर तुम्हाला चॅनल दिसून जाईल आणि तुम्ही तिकडे सबस्क्राईब करू शकता. त्या व्यतिरिक्त माझं ऍप सुद्धा आहे, त्या ऍपला सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ऍप अवेलेबल आहे, अनेक व्हिडिओज अवेलेबल आहेत. युट्यूब किंवा ऍप कशाचाही तुम्ही वापर करू शकता. आणि हिंदीमध्ये माझे बरेचसे व्हिडिओज असतात, ते बघू शकता आणि स्वतःला मोटिवेट करू शकता. आणि बघा, आपले जे कॉन्टॅक्ट आहे हे आता फक्त या सेशन पुरतं मर्यादित नाहीये. विलास सर यांना तुम्हाला जसं सांगितलं, अतिशय दांडगा असा अनुभव आहे. ते स्वतः मरीन कमांडो होते आणि त्यांनी अनेक जे अवॉर्ड्स आहेत ते त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अचीव्ह केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मी मार्गदर्शन घेऊ शकता. ते सुद्धा फेसबुकवरती अवेलेबल आहे. फेसबुकवरती विलास राऊत जर का तुम्ही सर्च केलं तुम्हाला अगदी सहज त्यांचं प्रोफाईल दिसेल आणि तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. आणि तुम्हाला माझ्याकडून कोणती मदत हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आमचं एकच ध्येय आहे की तुम्ही अगदी यशस्वीरित्या ती परीक्षा पास व्हा आणि पोलीस व्हा आणि आपल्या महाराष्ट्राची सेवा करा आणि आपल्या भारताला महासत्ता करा. Feel free and ask your question. सर, एक प्रश्न आलेला आहे विलास सर तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात अपेक्षित होती ही परीक्षा, पण आता ही किती दिवसामध्ये होऊ शकते, असा एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न चांगला आहे, परंतु आता सध्या त्याचं उत्तर कुणाकडे म्हणजे आपल्या फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाकडेच आहे. थोडासा जो मुद्दा होता आपला मराठा आरक्षणाचा, त्या संदर्भात थोडीशी चर्चा सुरू आहे.
त्या लवकरच त्याच्यावरती निर्णय होईल आणि बहुतेक जानेवारीपर्यंत आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. कारण दिवाळीमुळे बऱ्याच गोष्टी लांबल्यात. दिवाळीमुळे आता हे सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि जानेवारीमध्ये याचं नोटिफिकेशन येईल अशी अपेक्षा आहे. अजून एक सर इकडे एक प्रश्न आलेला आहे की सर अकॅडमी जॉईन करणं किती महत्वाचं आहे? एखादी अकॅडमी वगैरे जॉईन करणं, मार्गदर्शन घेणं किती महत्वाचं आहे? बघा, मी आधी पण सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशी करावी ह्याबद्दल ज्यावेळेस मला माहिती देत होतो, अकॅडमी जॉईन करणं महत्वाचं का आहे? कारण आपल्याला आपण काय करतो किंवा आपलं मूल्यमापन कसं आहे, माझा सराव कशा पद्धतीने सुरू आहे आणि मी कुठल्या स्टेजला आहे, हे तुम्हाला व्हॅल्युएशन करण्यासाठी कोणाची तरी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्यासाठी तुम्ही अकॅडमी जॉईन करा. जर तुमचे मार्गदर्शक दुसरे तुमचे सर किंवा तुमचे वडील बंधू किंवा आणखी तुमचे कलिग कुणी असतील जे ह्या गोष्टी मॉनिटर करून तुम्हाला गायडन्स करू शकत असतील, तर तुम्हाला अकॅडमी जॉईन करण्याची गरज नाही. परंतु तुमचा सराव योग्य दिशेने जात आहे हे जाणून घेणं तुम्हाला अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून एक सल्ला आहे की तुम्ही ते अकॅडमी जॉईन करावं. पण त्या अकॅडमीच्या जागी जर दुसरं कोणी तुम्हाला मार्गदर्शन करणार असेल तर अकॅडमी जॉईन करण्याची गरज नाही. अजून एक प्रश्न आहे, 2019 मध्ये फॉर्म भरला होता, तर त्याचा आता काय होणार? त्याचं उत्तर आता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती बोर्डच देऊ शकते. कारण आपण जी भरती केली होती त्यामध्ये त्याच्यावरती एक निर्णय घेणं सुरू आहे. कारण तुम्ही जर तो अर्ज भरलाय त्याची फीस सरकारकडे जमा आहे, तीच फीस कंटिन्यू होऊ शकते. तर तुम्हाला एक वेगळी लिंक त्यासाठी दिली जाऊ शकते, परंतु त्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. सर, आपण किती डिस्ट्रिक्ट मध्ये फॉर्म भरू शकतो असाही एक आपल्याला प्रश्न आलेला आहे. मॅडम, तसं तर आधी 2 डिस्ट्रिक्ट अलाउ होते, परंतु आता अजून प्रत्यक्षात आपलं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यात जर काही बदल असतील, जसे आता परीक्षेच्या बदलसाठी आलेत की 100ची 50 झाली, 50चे 100 झाले, तसं फायनल डिसिजन अजून त्या डिस्ट्रिक्ट वरती आला नाही. कारण आधी 2चा विषय आपण अलाउ होता 2 जिल्ह्यांसाठी. इकडे एक माझ्यासाठी प्रश्न आलेला आहे की मानसिक तणाव हा भरपूर असतो. लक्षात घ्या, 26/11 आता थोड्या दिवसापूर्वीच होऊन गेलं. तर अशा कठीण प्रसंगांना जर का महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांना ज्यावेळी सामोरं जायचं असेल तर ते किती मेंटली स्ट्रॉंग पाहिजेत, विचार करा. मी स्वतःला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या स्ट्रॉंग बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवा. अदरवाईज तुम्ही इतर लोकांचं रक्षण कसं करू शकाल? सर, त्यासाठीच तुम्ही स्वतःच्या माइंडसेट वरती किंवा मानसिकतेवरती जरा काम करा. चांगली पुस्तकं वाचा, चांगली व्हिडिओज बघा. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक चांगले व्हिडिओज, चांगले ऑडिओ बुक्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आणि त्याचा तुम्ही खूप चांगला वापर करू शकता आणि आयुष्यामध्ये जबरदस्त असं सकारात्मक बदल घडवू शकता. एक प्रश्न आलेला आहे, ड्रायव्हर पदासाठी टेस्ट ड्राईव्ह देणे गरजेचे आहे का आणि त्याला गुण किती आहेत? ड्रायव्हर पदासाठी टेस्ट ड्राईव्ह देणे ड्रायव्हर पदासाठी टेस्ट ड्राईव्ह देणे गरजेचे आहे का आणि त्यासाठी गुण किती आहेत? आपल्याकडे सध्या तरी फक्त तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन म्हणजे आपण वाहन चालक परवाना असणे एवढीच सध्या तरी रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तेवढंच मॅन्डेटरी केलेलं आहे. टेस्टची अजून कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन नाही. तुमच्याकडे व्हॅलिड परमिट म्हणजे आपण ज्याला आरटीओ ने दिलेला परवाना असणं आवश्यक आहे. मी परत एकदा अनाउन्स करेन की माझ्या ऍपचं नाव सुद्धा समीर नारदच आहे आणि युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा समीर नारद आहे. आणि त्या व्यतिरिक्त मला कधीही इव्हन विलास सरांची मदत हवी असेल तर विलास सर फेसबुक वरती अवेलेबल आहेत, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. किंवा मी विलास सरांना रिक्वेस्ट करेन की तुमचा नंबर जर का तुम्ही सर कमेंट बॉक्समध्ये टाकलात तर अजून काही जर का मुलांना प्रश्न असतील, त्यांना विचारायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ते संपर्क साधू शकतील. असं माझा नंबर तुम्ही टाकू शकता 9969. जस्ट वेट सर. किंवा आपण सेशन संपल्यानंतर तुमचा नंबर याच्यामध्ये पोस्ट करूया. हो चालेल. आणि एंडिंगला आपण जे डिस्क्रिप्शन असेल त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा नंबर
शेअर करून ठेवूया. नक्कीच. सो फील फ्री माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला कोणते प्रश्न असेल तुम्ही आवर्जून विचारा. अदरवाईज आपण हे सेशन इकडे थांबवू शकतो. शेवटची 2 मिनिट आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. जर का तुमचे कोणते प्रश्न असतील तर आवर्जून तुमचे प्रश्न विचारा. सर एक प्रश्न आहे विलास सरांसाठी. रनिंग करताना थकवा खूप जाणवतो, तर त्यावर काही उपाय आहे का? परत मॅडम रिपीट करा थोडा. रनिंग करताना थकवा खूप जाणवतो, त्यावर काही उपाय आहे का? हा, निश्चितच त्यावर उपाय आहे. थकवा खूप जाणवतो म्हणजे तुम्ही थोडेसे वीक आहात. रनिंग करताना तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही वीक आहात. तर त्या आधी तुम्हाला तुमचा जो स्टॅमिना आहे किंवा तुमची शारीरिक क्षमता आहे हे आधी बिल्डअप करणं किंवा वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आधी थोडंसं तुमच्या आहारावरती नियंत्रण द्या आणि काही जर शक्य असेल तुमच्याच्याने तर थोडासा योगा करा, ज्यामुळे तुमचं जे श्वास आहे म्हणजे जी आपली जी श्वसन प्रणाली आहे ह्याच्यावरती तुमचं नियंत्रण राहील. काही लोकांना रनिंग करताना थोडासा धाप लवकर लागते आणि त्याच्यामुळे पण थकवा येतो. ह्याचे 2 प्रकार आहेत थकवा लागण्याचे. एक तर श्वास घेण्यामध्ये त्रास होतो, त्याच्यामुळे धाप लागते, त्याच्यामुळे पण थकवा येऊ शकतो. आणि दुसरी शारीरिक क्षमता म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आहे ही कमी पडते, त्याच्यामुळे पण तुम्हाला थकवा लागतो. आता नेमकं कोणतं आहे हे तुम्ही त्याचं हे करायचं आहे, आकलन करायचं आहे. परंतु जर शारीरिक क्षमता तुमची कमी असेल तर आहारावरती तुमचं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रथिने आणि प्रोटीन्स ज्याला म्हणतो आपण ते घेऊन तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता वाढवायची आहे. आणि फक्त जर म्हणजे आपल्याला त्याला श्वास घेण्यामध्ये त्रास असेल तर ते योगामुळे पण तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. आणि हा जो एक प्रकार आहे थकवा येणे किंवा धाप लागणे तुम्ही कमी करू शकता आणि व्यवस्थितरित्या आपलं रनिंग पूर्ण करू शकता. इकडे एक मुद्दा मला मांडावासा वाटतो की लक्षात घ्या, तुम्ही रनिंग करत असताना जर का तुम्ही मनात जास्त नकारात्मक विचार करत असाल, घाबरलेले असाल, तर तरी सुद्धा तुम्हाला पटकन थकवा लागू शकतो. तुम्हाला ती भीती असते. म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की ज्या वेळेला तुम्ही रनिंग करत आहात त्यावेळी तुम्ही स्वयं सूचना देऊ शकता. त्याला ऑटो सजेशन असं म्हणतात. म्हणजे स्वतःशीच सकारात्मक बोला की मला खूप जबरदस्त धावता येणार आहे, मी ठरलेल्या वेळेमध्ये अगदी योग्य पद्धतीने धावणार आहे, पोहोचणार आहे आणि माझं टार्गेट, माझं लक्ष मी पूर्ण करणार आहे. असं जर का सातत्याने तुम्ही स्वतःशी बोलत राहिलात तर तुम्हाला थकवा जरी जाणवला तरी सुद्धा तुम्हाला शरीर तुमचं साथ देईल. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. मी ज्या टेक्निक्स तुम्हाला सांगतोय ह्या टेक्निक्स तुम्हाला एक सप्लिमेंट म्हणून मदत करणार आहेत किंवा एक ऍडिशनल सपोर्ट देणार आहेत. तुम्ही असं म्हणाल नाही मी फक्त असं मनातल्या मनात बोलेन आणि दिवसभर झोपून राहीन, तसं होणार नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची आहे प्रॉपरली, तुम्हाला डाएट पॅटर्न फॉलो करायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला सकारात्मक विचार सुद्धा करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि जबरदस्त पद्धतीने तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल. सर एका मुलीने प्रश्न विचारलेला आहे की भरतीसाठी मुलींना मॅक्सिमम वजन वेट किती लागेल, किती असावं? वजनासाठी अजून मॅक्सिमम साठी तरी अशी काही आपल्याकडे लिमिट नाही आहे. परंतु 48 किलो हे कमीत कमी आहे. मुलासाठी 50. एक प्रश्न आलेला आहे, मी वाचला जसं आता की सतत निगेटिव्हिटी येते आहे, काय करायला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही माझं जे सेशन आहे परत एकदा बघा. 12 ते 12:30 ह्या दरम्यान मी बऱ्याचशा टेक्निक सांगितल्या, त्यांचा तुम्ही वापर करा. त्यापैकी एक महत्वाची टेक्निक म्हणजे रोज रात्री झोपण्याच्या आधी जर का तुम्ही सकारात्मक विचार केलेत, तुम्ही कल्पनाचित्र निर्माण केलं की तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहात आणि तुम्ही पोलीस झालेले आहात, हे जर का कल्पनाचित्र निर्माण केलं तर तुम्हाला तणाव किंवा जी निगेटिव्हिटी आहे ती कमी होण्यासाठी खूप जबरदस्त मदत होईल. आणि तुम्हाला मी एक पुस्तक सजेस्ट केलेलं आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. अतिशय पॉवरफुल पुस्तक आहे. अनेक पुस्तकं बाजारामध्ये आहेत पण हे सर्वात जुनं पुस्तक आहे, अफलातून पुस्तक आहे. तर ते तुम्ही आवर्जून वाचावं. आय होप तुम्ही जर का एखाद्या ग्रुपमध्ये असाल, कारण की व्हॉट्सअपचे मी ग्रुप तयार केले होते, त्या ग्रुपमध्ये हे पुस्तक शेअर केलं जाणार आहे. त्या ग्रुपमध्ये पुस्तक शेअर केलं जाणार आहे. अदरवाईज तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती एक मेसेज टाकू शकता, तिकडे सुद्धा तुम्हाला ते पुस्तक मी शेअर करेन. ते तुमचा ईमेल आयडी देऊ शकता आणि तुम्हाला मी मदत करेन. अदरवाईज ते युट्यूबमध्ये किंवा गुगलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सकारात्मक राहणं अतिशय आवश्यक आहे. सो मला असं वाटतं आता आपण मॅडम थांबायला हवं.
सर, आपण खूप छान पद्धतीने सगळ्या व्ह्युअर्सच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. समीर सरांची एनर्जी सुद्धा खूप अप्रतिम आहे. ड्रॉपर टू टॉपर कसं बनायचं हे समीर सरांनी आपल्याला छान पद्धतीने सांगितलंय. मनाने स्ट्रॉंग असलं की सगळं शक्य असतं. जसं आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे तुम्ही मनाला आधी मोटिवेट करा, तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने साथ देतं. त्यासाठी लागणाऱ्या टिप्स आपल्याला सरांनी सांगितल्या. समीर सर, तुमच्या नवीन पुस्तकासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आजच्या या कार्यशाळेत तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालंच असेल. दोन्ही मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. मुंबई 13 या ग्रुपमधले सर्व सदस्य आणि हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांनी जे मोलाचे सहकार्य आपल्याला दिलेलं आहे, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते मी. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे आदरणीय श्री विलास राऊत सर यांचं मुंबई 13 या ग्रुपतर्फे मनापासून आभार मानते. तसंच आपल्या सर्वांना मोटिवेट करणारे समीर नारद सर यांचेही पुन्हा एकदा मी आभार मानते. तर मंडळी, आता जराही वेळ न दवडता तयारीला लागा. यश हे तुमचंच आहे. आता ही कार्यशाळा इथे संपली. तरी ह्या कार्यशाळेचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याबद्दल सर, आपल्याला दोन्ही सर, विलास सर आणि समीर सर, आपल्याला दोन्ही सर मार्गदर्शन करतीलच. धन्यवाद. विलास सर, तुम्हाला जाता जाता काही शेवटचा मेसेज द्यायचा आहे का? मला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा द्यायच्या आहेत की अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आजही त्या आपल्या भरतीच्या तयारीला सुरुवात करू शकता. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सगळ्यांना नमस्कार. माझ्यातर्फे सुद्धा मी एक शेवटचा मेसेज सर्वांना देऊ इच्छितो की जर का मनात आणलं तर अशक्य हे काहीच नसतं. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य याचा अर्थ होतो, जर का तुम्ही नीट बघितलं तर, आय एम पॉसिबल. सो मी स्वतःला नेहमी बोला, आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल, आय कॅन डू इट. हे ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी बोलणार, आरशासमोर उभे राहा आणि बोला, मी पोलीसच आहे, मी पोलीसच आहे आणि मी पोलीस झालेलोच आहे, आय कॅन डू इट. हे ज्यावेळी तुम्ही एनर्जीने स्वतःशी बोलाल, मनाशी खुणगाट बांधाल, त्यावेळी पूर्ण हे ब्रह्मांड आहे, जेवढी देवी देवता असेल त्या सर्वांची शक्ती तुमच्या बरोबर असेल आणि त्या शक्तीमुळे तुमचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार आणि महाराष्ट्र जनतेची सेवा कराल आणि आपल्या या भारताला महासत्ता कराल. सो एवढं बोलून आम्ही मुंबई 13 तर्फे तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.